पाठ गुरुपौर्णिमा ते वार्षिक कार्यक्रमात तसेच सरांचे गीत रामायण कार्यक्रमाचे नियोजन आज 5 वर्ष करत आहेत. मोठी येथे त्यांनी सूत्रकार संस्थेत सूत्रसंचालन केले होते. आज हे संपूर्ण सूत्रसंचालन अश्विनी मॅडमच्या हातात देण्यासाठी मी आमचे मॅनेजिंग डायरेक्टर अनिल म्हात्रे यांना स्वतः त्यांचा अनुभव व्यक्त करण्यासाठी 2 मिनिटाचा इकडे बोलवतो. अनिल म्हात्रे. हॅलो, नमस्कार. अश्विनी देवचार मला निवेदन करणं जमत नाही. मनपूर्वक आभार, तुम्ही सगळे वेळात वेळ काढून आला तिथे. चंद्र आहे साक्षीला. मला आठवतं सरांच्या बरोबर म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी कार्यक्रम करत होतो, तर तेव्हा अशीच एक सुंदर कल्पना अगदी चंद्राप्रमाणे त्यांच्या डोक्यात आली की चंद्रशेखर टिळक आणि चंद्रशेखर ठाकूर ही 2 दिग्गज मंडळी आपल्या फायनान्शियल क्षेत्रामध्ये आज कार्यरत आहेत. तर एक संकल्पना अशी डोक्यात आली सरांच्या. ते म्हणाले की फायनान्स, त्याच्यानंतर ते सो कॉल्ड टेक्निकल ग्राफ्स आणि ह्या सगळ्या गोष्टींच्या पलीकडे आमचं आयुष्य आहे, तर तो उलगडण्याचा प्रयत्न आपण करूया का? आणि ती संकल्पना एवढी आवडली मला की म्हटलं निश्चितपणे सर आपण करूया ती. परंतु मनमाडी सभागृहात आपण तो पहिला कार्यक्रम केलेला होता. आणि मित्रांनो, ते दोन्ही चंद्र सूर्याप्रमाणे अक्षरशः आपण असं म्हणून तेजोमय होतेच, पण सगळ्या प्रेक्षकांना तरी मोहून टाकलेलं होतं. अप्रतिम कार्यक्रम. संभव त्याचं रेकॉर्डिंग आम्हाला करणं पॉसिबल झालं नाही त्यावेळेला, पण अगदी हॉल खचाखच भरलेला होता आणि एवढं सुंदर कार्यक्रम झाला. आणि ती संकल्पना एवढी छान पद्धतीने पुढे रुजत गेली की आज अक्षरशः सरांच्या प्रत्येक त्या कार्यक्रमाला म्हणजे लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळतोय. तर बऱ्याच वेळेला फायनान्शियल क्षेत्रामध्ये काम करत असताना आपण त्याच गोष्टी सातत्याने करत असतो आणि मग त्याच्यानंतर एका ठिकाणी जाऊन असं वाटतं की अरे नाही, याच्या पुढे आयुष्य आहे. म्हणजे मला सगळ्यात चांगलं म्हणजे प्रत्येक क्षणाला मी असं म्हणेन की हा चंद्र राईट सरांच्या रूपाने मला वेगळा वाटतो. प्रत्येक वेळेला म्हणजे प्रत्येक कार्यक्रमात वेगळा वाटतो, प्रत्येक भेटीमध्ये वेगळा वाटतो. आणि दर वेळेला असं वाटतं की म्हणजे मी मला स्वतःला पटवत असतो अनिल म्हात्रे अजून बरंचसं शिकायचं तुम्हाला. 20-25 वर्षाचा फायनान्शियल क्षेत्राचा अनुभव फार कमी आहे तुमचा. कारण त्या एखाद्या कादंबरीमध्ये जसं असतं त्याप्रमाणे की ती म्हणजे अशी खाली ठेवायची वाटतच नाही. सो दर वेळेला प्रत्येक वेळेला नवीन संकल्पना, नवीन गोष्टी रेखा त्यांच्याकडनं आम्हाला शिकायला मिळतात. त्याचप्रमाणे जसं आम्ही पुढे जातोय प्रत्येक कार्यक्रमाच्या अनुषंगाने किंवा अदरवाईज होतो, मला इन्व्हेस्टमेंट क्षेत्रामध्ये जसं आम्ही 1-2-3 छोट्या महत्वाच्या गोष्टी करतो की कुठलंही प्रोडक्ट असेल आणि म्हणून तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा, असा जो प्रकार बऱ्याच वेळेला होतो. कुठली योजना आली की लोक उड्या मारतात तिथे, किंवा इन्शुरन्स पॉलिसी कुठेतरी नातेवाईकांनी आणून दिली किंवा त्याने सांगितली मी एजन्सी घेतली म्हणून आपण घेतली किंवा मित्राने घेतली म्हणून घेतली. हा जो टिपिकल प्रकार होतो, तर त्याला छेद देत आम्ही म्हणतो आधी आपल्या सगळ्या गरजा महत्वाच्या आहेत आणि त्या गरजांच्या अनुषंगानेच ते प्रोडक्ट असले पाहिजेत. ते प्रोडक्ट आहेत म्हणून ती योजना घ्यायची गरज नाही. दुसरं महत्वाची गोष्ट आम्ही जपत असतो की कुठल्याही परिस्थितीमध्ये मॅक्सिमम रिटर्न्स या कॉन्सेप्ट मधून बाजूला होऊन कन्सिस्टंट रिटर्न्स म्हणजे सातत्यपूर्ण पद्धतीने कमी मिळाले तरी ते नियमित मिळत गेले पाहिजे, या कॉन्सेप्टवरती आपला जास्त भर असतो. आणि मला खरंच म्हणजे या सगळ्या गोष्टींचं मला खूप चांगलं वाटतंय की एवढ्या वर्षामध्ये साधारणतः 400-500 कोटी रुपये आपण म्युच्युअल फंडामध्ये आपण मॅनेज करतोय. पण ते करत असताना अमाऊंट पेक्षाही जे माझ्या सगळ्या गुंतवणूकदारांचं जे समाधान आहे राईट आणि जो विश्वास आहे त्याच्या जोरावर केवळ ही संपूर्ण संस्था ठरवते. परत मी चंद्राकडे वळलो 1-2 मिनिटं फक्त घेतो की सर प्रत्येक वेळेला असोसिएट होत असताना खूप बरं वाटतं. दुसरे शब्द नाहीये राईट, पण
आजचा ह्या कार्यक्रमाच्या वेळेला ऑनेस्टली खूप भीती होती मनात माझ्या, कारण आतापर्यंत जनरली मॉनिटरिंगच्या कार्यक्रमाला 250-300चा क्राऊड असतो, राईट. तर मामा काणेंचं रिलेशन सरांबरोबरचं आणि स्टेशनच्या जवळ या हिशोबाने ह्या हॉलचं आम्ही हे केलं. त्यामुळे सतत दडपण होतं, अरे जास्त संख्या आली म्हणजे कमी आले तरी चालेल, आय एम सॉरी सर. पण त्यावेळेला खरंच वाटत होतं की अनमॅनेजेबल होऊ नये, कारण सरांचे कार्यक्रम आपण सगळ्यांनी बघितले, राईट. म्हणजे तो कुठेतरी हजाराचा क्राऊड पण सहज येऊन जातो, त्यामुळे ते दडपण निश्चितपणे होतं, राईट. पण एनिवे थँक्यू व्हेरी मच फॉर कमिंग हिअर, राईट. आणि आता जास्त वेळ न घेता अश्विनीताई, ऑल इज युअर्स. थँक्यू. हॅलो. आम्ही म्हात्रे सरांनी फारच आपल्या भावना छोट्या शब्दात पण सुंदरच व्यक्त केल्या. मी आता तुम्हाला ठाकूर सरांची ओळख करून देते. ते गेली 52 वर्षे स्टॉक एक्सचेंज मध्ये आणि CDSL मध्ये कार्यरत आहे. आर्थिक साक्षरता प्रसार करण्यासाठी 1578 व्याख्यानं केलीत आतापर्यंत. स्लाइड शो आणि शेअर बाजार, म्युच्युअल फंड हे सोप्या शब्दात ते सांगतात. लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स मध्ये नियमितपणे त्यांनी स्तंभलेखनही केलंय. दूरदर्शन, सह्याद्री टीव्ही, सखी सह्याद्री यावर 9 कार्यक्रम, झी मराठी, साम टीव्ही, स्टार माझा या वाहिन्यावरही त्यांनी अनेक कार्यक्रमामध्ये भाग घेतलाय. आकाशवाणी मुंबई आणि सांगली केंद्रावरून 21 लाईव्ह डायरेक्ट कार्यक्रम त्यांनी सादर केले. त्यामध्ये डायरेक्टली श्रोत्यांना त्यांनी उत्तरं दिली होती. मुंबई मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा 2006 सालचा त्यांना अर्थवेध पुरस्कारही मिळाला. महाराष्ट्र पोलीस दलासाठी त्यांनी विविध ठिकाणी 25 कार्यक्रम केले. रोखीविना म्हणजे डिजिटल व्यवहार कसे करावे हा सांगणारा भीम मारुती महामुद्रा या व्याख्यानाचे त्यांनी 135 प्रयोग केले. ते केवळ शहरी भागात नाही तर छोट्या छोट्या खेड्यात जाऊन केले. मंत्रालय, विद्युत मंडळ, जिल्हा परिषद, कलेक्टर कार्यालय, महानगरपालिका त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा त्यांनी कार्यक्रम केले. तर ह्याच्या व्यतिरिक्त महाराष्ट्र टाइम्स बरोबर त्यांनी 20, लोकसत्ता बरोबर 30, सकाळ दैनिका बरोबर 140, तसेच बँका, रोटरी क्लब, महाविद्यालय, सामाजिक संस्था, ICAI यांच्यासाठी पण त्यांनी व्याख्यानाचे कार्यक्रम केले. सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांनी त्यांना कोणतीही व्यक्ती कधी ईमेलद्वारा किंवा मोबाईलवर संपर्क करू शकतात आणि प्रत्येकाला ते विनामूल्य मार्गदर्शन करतात. आता आपण हे त्यांचं आर्थिक याच्यात आज मात्र आपण थोडंसं वेगळा त्यांचा पैलू बघणार आहोत. सर आपण चंद्र आहे या साक्षी आहे कार्यक्रमात मी सर्व रसिक श्रोत्यांचं स्वागत करते. मामा काणे हॉटेल हे 100 वर्ष आपण सगळेजण त्याच्या जे खवय्ये सगळेजण आपण आहोत त्याचा आपण आस्वाद घेत आहोत. मी इथे 6 नंबर रंगारी चाळीतच राहायची लहान असताना. आमचे प्रसंग सांगावाच वाटतो. आमचे बाबा आम्हाला नेहमी इथे हॉटेलमध्ये घेऊन यायचे आणि आम्ही बटाटा वडा एन्जॉय करायचो. त्यामुळे मामा काणे या हॉटेलची मलाही फार आठवण सांगितल्याशिवाय राहत नाहीये. नंतर तुम्हाला अजून एक सांगायचं म्हणजे चंद्र हा पहिला प्रयोग आमचा चंद्र आहे साक्षीला फक्त सरांचा म्हणजे पहिले टिळकांवर आधी झाला. पण हा कार्यक्रम शुक्रवारामध्ये 30 ऑगस्ट 2019 रोजी पहिला झाला आणि अवघ्या या 4 महिन्यामध्ये सरांचे 8 आता 7 झाल्या. आजचा 8वा कार्यक्रम आहे. आणि सांगावं असं वाटतं म्हणजे फक्त ते अंधेरी, बोरिवली, कांदिवली, ठाणा एवढंच नव्हे तर आता 28 डिसेंबरला ते खेडला हा कार्यक्रम करणार आहे. म्हणजे हळूहळू त्यांचं कार्यक्षेत्र आणि त्याचं वाढतच चाललंय. जसा आर्थिक झालं ना तसे त्याचे पर्सनल पण होणार असं दिसतंय. नफा दिसणाऱ्या चंद्राच्या कला आपण सगळेजण कवी म्हणत नाही तर आपण सुद्धा होऊन जातो त्याच्यामध्ये. अर्थतज्ञ श्री चंद्रशेखर ठाकूर यांच्या नावातच चंद्र आहे. त्यांच्या पण खूप कला आहेत. गायन आहे, नाटक आहे, अभिनय करतात ते. आता आपण एक पुढे होणाऱ्या कार्यक्रम जो होणार त्याच्यात आपण त्याचा आस्वाद घेणारच आहोत. त्यांच्यावर 2 ओळी सुचल्या. कार्यक्रमाला मी प्रश्न सुरू करायच्या आधी मी त्या 2 ओळी सादर करते. स्मित हास्य अबोल मूर्ती, स्मित हास्य अबोल मूर्ती, विशिष्ट असे त्यांची कार्यपद्धती, विशिष्ट असे त्यांची कार्यपद्धती, घेऊ आपण त्यातूनच स्फूर्ती, घेऊ आपण त्यातूनच स्फूर्ती. तर चला सर आता मी पहिला प्रश्न तुम्हाला विचारते. आपण सुरू करूया कार्यक्रमाला.
1578 आर्थिक साक्षरता प्रसार करण्यासाठी तुम्ही विविध राज्यात जाऊन व्याख्यान दिली. 3 दिवस तुम्ही जवळजवळ तिकडे त्या राज्यामध्ये असता. तर मला असं वाटतं की राज्याच्या संस्कृतीची तुम्हाला जवळून ओळख झाली आहे असं म्हणलं तर अतिशयोक्ती होणार नाही. अतिशयोक्ती होईल याचं कारण असतं मी 3 दिवस तुम्ही म्हणालात ना, 1 दिवस जाताना प्रवासात जातो, 1 दिवस येतानाच्या प्रवासात जातो आणि 1 दिवस मी त्या शहरामध्ये असतो. त्यामुळे या 3 दिवसामध्ये त्या शहराची किंवा राज्याच्या संस्कृतीची ओळख होईल किंवा झाली असं म्हणणे अर्थाचं ठरेल. कारण पुलंचं या बाबतीत मला एक आठवतं, 60 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपले पुलं तेवढे इंग्लंडला गेले होते, 2 महिने राहिले होते पर्यटनासाठी. आता काय आपल्याला पर्यटनासाठी परदेशी जाणं कौतुक राहिलं नाही, कारण एलटीसी घेऊन आपण हाँगकाँग सिंगापूरला वगैरे जातो. पण 60 वर्षापूर्वी परदेशात फिरायला जाणं एक मोठी गोष्ट होती. तिथे पुलं गेले, 2 महिने राहिले होते. तर झालं असं की ज्यावेळी ते परत आले भारतामध्ये, विमानतळावर उतरल्यावरती तो कौतुकाचा विषय होता की एक मराठी लेखक 2 महिने इंग्लंडला जाऊन फिरून आला. तर विमानतळावर उतरल्यावरती पत्रकाराने त्याला घेरलं पुलांना आणि विचारलं की तुम्ही 2 महिने इंग्लंडमध्ये राहून आलात, भारत आणि इंग्लंड या 2 देशांच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? तर पुलं म्हणाले की 2 महिना हा अतिशय कमी काळ आहे एखाद्या देशाच्या संस्कृतीचा. महाराष्ट्रापुरता विचार केला ना तर 36 जिल्ह्यात, प्रत्येक जिल्ह्याचे तालुके आहेत, प्रत्येक तालुक्यात सगळं वेगळं असतं. त्यामुळे असं 2 महिने कठीण. आणि दुसरं तुम्ही म्हणाल की सगळ्या देशभर फिरलो, फक्त 2 राज्यात गेलो नाही, एक आसामला मी गेलो नाही आणि काश्मीरला गेलो नाही, बाकी सगळ्या राज्यामध्ये गेलो. तर पुलं म्हणाले की पत्रकारांनी प्रश्न विचारला की भारत आणि इंग्लंड या 2 देशांच्या संस्कृतीमध्ये तुम्हाला काय फरक जाणवला? पुलं म्हणाले तत्वज्ञानाला कुठे सांगू की ती 2 महिन्यामध्ये सगळं कठीण आहे. पुलं म्हणाले काय फरक नाही हो, फक्त एका अक्षराचा फरक आहे, फक्त एका अक्षराचा फरक. आपली रुद्राक्ष संस्कृती आणि त्यांची द्राक्ष संस्कृती, ते शब्दाचे काही पुलं करू जाणव. त्यामुळे काय होतं की हे संस्कृती वगैरे नाही. फक्त एक तुम्हाला सांगतो की ही जी संस्कृती आहे ना, की कार्यक्रमाला आवर्जून येणं वगैरे, ही जी महाराष्ट्राची संस्कृती आहे. आणि तुम्हाला सांगतो आज आता आमचे अनिल जी असल्यामुळे 2 गोष्टी सांगतो. आपण 7:30 पावण्याच्या आसपास ना त्यांनी चहा आणि एक वडा आपण घेऊया, तुम्ही जाऊ नका. पण मुंबईच्या बाहेर, महाराष्ट्राच्या बाहेर कधी असे कार्यक्रम असेल ना की पहिला प्रश्न लोक विचारतात की हायटी आहे की फॉलोड बाय डिनर आहे. मग महाराष्ट्र ठरवणार की कार्यक्रमाला यायचं की नाही. महाराष्ट्रामध्ये अजिबात तसं होत नाही. जसं अनिलजी म्हणाले ना की 1000 लोकांचे कार्यक्रम होतात, आम्ही चहाचा कप सुद्धा असत नाही, तरी लोक प्रेमाने येतात, संपर्क ठेवतात. नंतर आता अनेक मंडळी माझ्या कार्यक्रमाला पुन्हा पूर्ण आलेली आहेत. हे जे प्रेम आहे ना ते महाराष्ट्राच्या बाहेर कुठे आढळत नाही. त्यामुळे संस्कृती असं मी काही म्हणत नाही, पण एन्जॉय करतो लोकांचं. आणि लोक येतात. आता बऱ्याच मी ठाण्याला गेलो होतो, किती वाजता कार्यक्रम असेल, सकाळी 7 वाजता होता, तरी पण 60 माणसं आली होती. हे जे आहे ना ते महाराष्ट्रात आहे, फक्त बाहेर कुठे आढळत. प्रेम जाणवतं. एकच फक्त मी सांगतो, ह्या सगळ्या कार्यक्रमादरम्यान ना या अनेक वाक्षितांनी उल्लेख केला चंद्र साक्षीला, चंद्रशेखर टिळक आणि मी केला होता. त्याच्यात एकच फक्त फरक होता की दोन्ही चंद्र होते. फक्त एक चंद्र तो टिळक, तो पौर्णिमेचा चंद्र होता आणि दुसरा अमावस्येचा चंद्र होता. तर सूर्यवीर म्हणतात ते प्रेमाचा वाटतं. आज ते अनेक मंडळी आले माझी परिचयाची. त्याच्यात एक मी उल्लेख करेन आधी, कारण आमच्या शोभाताई नागरे, शोभाताई एकच मिनिट घ्या, कारण त्यांना दुसरं काम असल्यावर ते जायचं आहे. शोभाताई नागरेंचा परिचय मी करून द्यायला लवकर राष्ट्रपती पुरस्कार विजेते आहेत. मूक बहिरांसाठी प्रचंड काम केलं आहे. म्हणजे रुपये गेली त्यानंतर तुमचं रेकॉर्ड आजही त्या कुठे गेल्या व्याख्यानाला की मिळालेलं पाकिट न करता त्या मूक बहिरांच्या संस्थेसाठी करतात आणि प्रचंड काम आहे त्यांचं. तिथे ऐकलं रेडिओवर वगैरे त्यांचे कार्यक्रम टीव्हीवर होतात. आम्ही शुक्रवारामध्ये पण केला होता. म्हणजे मला नेहमी असं त्यांनी एक लेख लिहिला होता की आजकाल मुलं आईने टीव्ही बघायला दिला नाही म्हणून आत्महत्या करतात. ते म्हणाले ज्या मुलांना ऐकू सुद्धा येत नाही त्या मुलांच्याकडे नाही रेडिओवरची गाणी म्हणून घेतले, त्यांनी प्रचंड मेहनत ठेवायची घेतले. ऍट्स ऑफ तुम्ही बरोबर. शोभाताई म्हणाले आता मला उद्या त्या पालकांना सुद्धा हे करतात मार्गदर्शन, स्टुडंट्सना पण करतात. तसं आता सागवतो खरंच त्यांचं ग्रेट कार्य आहे. थँक्स सर. सर दुसरा प्रश्न विचारते. सर तुम्ही आकाशवाणीवर कार्यक्रम केले, दूरदर्शन सह्याद्रीवर कार्यक्रम केले, प्रत्यक्ष हॉलमध्ये आणि ह्याच्यावर दूरदर्शन. तर तुम्ही दोघांबरोबर जास्त कोणते कार्यक्रम? जास्त कार्यक्रम अर्थातच पब्लिकसाठी आवडतात, कारण तसं माणसं समोर असतात, त्याच्या प्रतिक्रिया करत असतात, समोर संभाषण होतं, तो आनंद असतो. टीव्ही आणि रेडिओवरती कसं होतं की काचेच्या कपाटात बसून बोलल्यासारखं वाटतं, समोर कोणी असत नाही.
फक्त फायदा असा आहे की एकाच वेळी रेडिओ किंवा टीव्हीवर कार्यक्रम केले की एकाच वेळी लाखो लोकांपर्यंत पोहोचतायत एका तासामध्ये, हा सगळ्यात मोठा फायदा आहे. पण हा जो फायदा ना की लोकांची रिएक्शन कळत असते. जसं नेहमी नट सांगतात की नाटक करायला मजा येते सिनेमापेक्षा, कारण लोकांच्या प्रतिक्रिया कळत असतात, त्यामुळे ते कार्यक्रम नेहमी आवडतात. पण त्यातही करून कसं असतं रेडिओ टीव्हीमध्ये अँकर कोण आहे, निवेदिका कोण किंवा निवेदक कोण, त्याच्यावरती अवलंबून राहतं की कार्यक्रम. अनेक वेळा काय होतं की निवेदक असतो तो इतका भावाला जातो. उदाहरण सांगायचं तर मी रेडिओवरती 21 कार्यक्रम केले. त्यावेळी राजेंद्र पाटणकर सूत्रसंचालक असत. आपल्याला प्रपंचमध्ये टेकाडे वगैरे राजेंद्र पाटणकर 21 कार्यक्रमात होते. इतका ते कार्यक्रम रंगवायचे ना, त्यामुळे कार्यक्रमाला मजा येते. त्यामुळे त्यांच्यासारखा निवेदक असेल मग त्या कार्यक्रमाला मजा येते. एकदा काय झालं, मी रेडिओवरती मला रविवारी कार्यक्रम असेल स्वर सोबत 3 ते 4 डायरी प्रोग्राम असेल, एक प्रश्न विचारत असत. एकदा काय झालं, त्या कार्यक्रमाच्या वेळी मी आधी गेलो होतो 1 तास. त्यावेळी बसलो होतो तर तिथे काही मुलगी आणि मुली मुलाखतीसाठी आले होते. आकाशवाणीवरती निवेदिका आणि निवेदक या पदासाठी इंटरव्ह्यू होते, त्यासाठी आली होती. एक मुलगी एम ए झालेली होती, मराठी घेऊन वगैरे व्यवस्थित फर्स्ट क्लास होती. तर तिची मुलाखत चालली होती. तर मी पाटणकरांना म्हटलं बाहेर बसू का, नाही कसा काय अडचण नाही. तर पाटणकर मुलाखत घेत होते. त्यांनी त्या मुलीला प्रश्न विचारला, महामहोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचं संपूर्ण नाव काय? तिने साहेब तुम्हाला माहिती नाही. आता महामहोपाध्याय ही त्यांची पदवी आहे आणि दत्तो वामन पोतदार त्यांचं नाव आहे. आता एखाद्या ऑफिसमध्ये क्लार्कच्या पदासाठी प्रश्न विचारला असताना आणि माहिती नसतं तर क्षम्य होतं, पण रेडिओवर निवेदिका करणाऱ्या स्त्रीला एवढी जनरल नॉलेज आवश्यक होतं. मग पाटणकरांनी काय केलं, ग्रामोफोनचे रेकॉर्ड ती मुलीच्या हातात दिली आणि मला ते निवेदन करून दाखव. त्यावेळी त्यांचे विचार रेकॉर्ड वगैरे असत, निवेदन करून दाखव. तिने हातात रेकॉर्ड घेतल्याने सांगितलं, आता आपण जे गाणं ऐकणार आहात ते आहे चित्रपट जगाच्या पाठीवर. संगीतकार आहेत सुधीर फडके आणि गीतकार आहेत G.D. माडगुळकर. रेकॉर्डवरती G.D. माडगुळकर लिहिलं होतं, पण वाचताना त्यांनी ग.दी. माडगुळकर असं वाचणं अपेक्षित होतं, कारण तेवढी ही जी वाङ्मयीन आहे तेवढी असते आवश्यक आहे. त्यामुळे ते तिथेच म्हणाले मी निकाल लावला तिला घ्यायचं नाही म्हणून, कारण इतर अनेक गोष्टी आणखी झाल्या होत्या. पण कसं होतं, गदिमा पुलं बाबूजी एक ब्रँड आहे तो. उद्या महात्मा गांधीने M.K. गांधी म्हटलं तर कसंच आहे, गदिमा पुलं ते पुलंच आहे. तसं ब्रँडिंग आपण म्हटलं ना, आम्रखंड म्हटलं की कोणाचं ब्रँडिंग आहे, चितळे. उद्या कल्पना करा, डेटॉल बनवणाऱ्या कंपनीनी जर आम्रखंड काढलं, तेवढंच चांगलं, तेवढंच पैकी आकर्षक डेटॉल्स आम्रखंड, किती लोक घ्यायचे माहिती नाही ना. अगर शाळा आहे तर डेटॉल्स किती चांगलं असतं ते घेणार, पण म्हणतो ब्रँडिंग. तसे अनेक गोष्टी ब्रँडिंग असतात. गुन्हेगारीमध्ये पण ब्रँडिंग असतं, गुन्हेगारीमध्ये पण ब्रँडिंग असतं. अनेक वेळा बघा बातम्या असतात, त्याच्यात काय नावं असतं, मुलांना मारून बायको तगडा लावला वगैरे सगळी नावं असतात ना. साधारणपणे बबलू, पोत्या, याकू वगैरे नाव असतात. ते आपले कारगिर वगैरे नाव कधी असत नाही. मुलं एका ठिकाणी छान दिलं होतं, ते म्हणाले की बंडू आपटे, नाना गाडगीर या दोघांनी मिळून रेल्वेच्या यार्डात जाऊन खून केला रखवालदाराचा आणि रेल्वेची वेळेला लुटली, अशी बातमी कधी असते का? ते म्हणतात बंडू हप्ते वगैरे मंडळी काय गुन्हा करतील जास्तीत जास्त, फर्स्ट क्लास तो भाडं क्लेम करतील आणि तात्काळ सेकंड क्लास, यापेक्षा त्यांच्याकडनं जास्त मोठा गुन्हा घडणार नाही. ते ब्रँडिंग असं गुन्ह्याचं सुद्धा सही असतं. त्यामुळे ना की डेट ऑफ बिट ऑफ हे सांगितलं तसं ब्रँडिंग आहे. आणि त्यामुळे मजा येते. राजेंद्र पाटणकर एवढा तो छान कार्यक्रम करत तुम्हाला सांगतो ना की काही मंडळी ना परत प्रश्न विचारत असत, तर त्यांना इतक्या छान पद्धतीने टॅकल करत असतो, मी त्याला अपमान वाटू नये वगैरे अशा प्रकारे ते त्यांचा हात थंडावतो राजेंद्र पाटणकर. आणि अनेक वेळा काय होतं की राजेंद्र पाटणकरांसारखा निवेदक असेल ना तिथून जास्त भाव मारून जातो. तर निवेदक तसं म्हणतात ना, बायको पुण्याने मिळते पूर्वपण्याचं निवेदक निवेदिका विणणं हे सुद्धा आहे. आता ह्या मॅडम तुम्हाला संतोष स्वरगंधा, दिवाळी पाटा, गीतरामायण सगळ्यांच्याच निवेदन करता, स्वतः उत्तम गायिका आहे. त्यामुळे स्वरांच्या दुनियेत रमणारी स्वरांची राणी माझ्यासारख्या असुरांच्या कार्यक्रमामध्ये येते. माझ्या दृष्टीने मॅडम तुम्हाला खरंच सांगतो मी की महाभारतामध्ये अर्जुनाचा रथ हाकला श्रीकृष्णांनी, हा अर्जुनाचा बहुमान होता. तसं माझ्यासारख्या कार्यक्रमाला तुम्ही अँकर म्हणून येता, माझा बहुमान आहे. सर तुम्ही लोकसत्ता दैनिकामध्ये स्तंभलेखन केलंय. मला आठवतं की लेखाची भाषा ना अतिशय सोपी असायची, सर्वसाधारण वाचकालाही ती म्हणजे चटकन आम्हाला समजून जायचं. ही प्रेरणा तुम्हाला कुठून मिळाली? ही प्रेरणा मला मिळाली आचार्य अत्र्यांच्याकडून. याचं कारण असं, मी आचार्य अत्र्यांचं
पुस्तक वाचत होतं शाळेत असताना, मी कसा झालो म्हणून. त्यामध्ये अग्रणी लिहिले, मी लेखक कसा झालो, मी निर्माता कसा झालो, मी दिग्दर्शक कसा झालो, असं सगळं त्यांनी त्याच्यात दिलं होतं. त्याच्यात त्यांनी एक छान उल्लेख केला होता. ते म्हणाले की सोपं बोलणं हे कठीण असतं आणि कठीण बोलणं सोपं असतं. सोपं लिहिणं कठीण असतं आणि कठीण लिहिणं सोपं असतं. ते कुठेतरी मला ना मेंदूमध्ये रजिस्टर झालं की ज्याच्यासाठी आपण बोलतो किंवा ज्यांच्यासाठी लिहितो ते लोकांना कळलं तर त्याचा उपयोग नाही. तर पुलं म्हणतात तसं त्याचा ह्याच उपयोग नाही, ह्याचा त्याच उपयोग नाही. त्यामुळे नेहमी माझा असं लोक अजूनही आठवण काढतात लेखांबद्दल वगैरे त्या भाषणाबद्दल. अनेक मंडळात पुन्हा पुन्हा आलेली आहेत. त्यामुळे ती प्रेरणा मला मिळाली आचार्य त्यांच्याकडून. आणि तुम्हाला सांगतो की माझा जेव्हा 1000वा कार्यक्रम झाला ना त्यावेळी भारतकुमार राऊत हे अध्यक्ष होते. दादर हिंदू कॉलनीमध्ये झाला होता. ते भारतकुमार राऊतांनी सांगितलं होतं की ठाकूर तुमच्या कार्यक्रमाचा सोपेपणा हा तुमचा सेलिंग पॉइंट आहे. त्यांनी उदाहरण सांगितलं. ते म्हणाले की आपलं जो व्ही सरकारचा एक सिनेमा होता दुआ के बारात, त्यामध्ये गाणे बघा, ऐ मालिक तेरे बंदे हम ऐसे हो हमारे कारण. आता हे गाणं लिहिलंय कोणी? पंडित भरत व्यास, संगीत दिले वसंत देसाई, गायले लता दिदी. हे तिघे हिंदू आहेत. भारतकुमार राऊत म्हणाले मी पाकिस्तानात गेलो होतो त्यावेळी अनेक शाळांमध्ये आजही हे गाणं प्रार्थना गीत म्हणून गायलं जातं. ते म्हणत नाही हिंदू लोकांचं गाणं आहे म्हणून. त्याच्यावर आपल्याकडे पण तसंच ते रफीचं गाणं बघा, मन करत हरी दर्शन लिहिलंय शकील बदायनी, संगीत नौशाद, गायले रफीनी. हे तिघे मुसलमान आहे. पण आपण म्हणत नाही ते गाणं लागलं की नकळत जायला लागते. ही संगीताची कमाई आहे. तर राऊत म्हणाला की संगीत असं आहे ना जात धर्म भाषा प्रांत त्याच्या पलीकडे आहे. तसा कार्यक्रमाचा आहे. हा कार्यक्रम खेड्यामध्ये चालतो, चेंबर ऑफ कॉमर्स मध्ये चालतो, आर्थिक संस्थांमध्ये पण चालत असतो. आणि हे सगळं सोपं मला आवडलं. अनेक लोक भेटली मला. तसं वसंत संगीत आपल्याला इच्छा माझी पुरी करा माहितीये. दादा कोणत्याचं होतं, लोकनाट्य होतं. त्याच्यामध्ये वसंत संदेश एक बतावणी करत असत सुरुवातीला. खूप छान असते. म्हणजे वसंत संदेश लेखक पण ओळख आहे पण त्याची बतावणी वगैरे बसून आपण अतिशय जबरदस्त त्यांचा तो आविष्कार असेल. तर त्या वसंत संदेश आणि बतावणी करता करता एक दिवशी एक कार्यक्रम होता पुण्याला भरतनाट्य मंदिरमध्ये. त्यावेळी वसंत संदेश आणि दादा कोंडके हे दोघे जण सूत्रसंचालक होते. आता आम्ही नेहमी बोलतो ते जिथे कार्यक्रम असेल ना ते सूत्रसंचालक एकमेकांना कोपर ते काढत असतात. तर त्या कार्यक्रमामध्ये सहज वसंत संदेश म्हणाले दादा कोंडकेंना की दादा तुम्ही गाणी लिहिणार का? त्यावेळी काय झालं त्यांचा रोग असा होता की त्यावेळी ना बाल बोलणकरांचं वाहतूक दुर्वांची जोडी हे नाटक खूप चालू होतं. त्याच्यात एक विशिष्ट प्रकारच्या कविता होत्या बघा, वेगळी स्टाईल होती. शेवटी वाहतुकी दुर्वांची जोडी. तर ते सहज म्हणाले दादा कोंडकेंना दादा कविता करता का तुम्ही? दादा म्हणाले मला तेरं दार ती लाडी मला ते नाही आवडत. वसंत संदेश म्हणाले दादा तुम्ही थट्टा करताय पण तुम्ही एखादी कविता लिहून दाखवाल का डी लाडी वाली? तर ते दादा म्हणाले ठीक आहे म्हणतो. म्हणून ते दादाने काय केलं एक 2 सेकंद छताकडे बघितलं आणि म्हणाले घ्या लिहून. वसंत संदेश म्हणाले लिहत नाही मी, तुम्ही सांगा. मग ते दादा कोंडकेंनी जिथल्या तिथे कविता केली. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ. सुंदर पोहे पातळ पातळ खमंग तुकडे खोबरे पुष्कळ शेंद चुरमुरे आणि कटार या सर्वांनी विविध चवीने असा बनविला चविष्ट चिवडा. पडते ज्यावर पुडी बांधतो ही चिवड्याची पुडी. दादांच्या गाण्याचा कार्यक्रम होता. अक्षरशः तुम्हाला सांगतो की प्रेक्षकामध्ये बाळगोळकर बसले होते. ते स्टेजवरती आले, साष्टांग नमस्कार घातला यांना दादा कोंडकेंना. म्हणजे एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेले जे दाद आहे ना आणि ते मला कुठेतरी भावलं की इतकं. आणि वसंत संदेशांची आणखी तुम्हाला आठवण सांगतो. वसंत संदेश कॉलेजला होते ना त्यावेळी ते सकाळ दैनिकात नोकरी करायची. त्यावेळी असा ट्रेंड होता की रात्री नोकरी करायची रात्रपाळीला, दुसऱ्या दिवशी सकाळी आपलं कॉलेज करायचं. तर ते सकाळ दैनिकामध्ये नोकरीला होते आणि नेमके 15 ऑगस्ट 1947 ज्या दिवशी भारत स्वतंत्र झाला त्यावेळी रात्रपाळीला वसंत संदेश काम करत होते. आता मध्यरात्री बातम्या काय इंग्रजांनी सांगितलं स्वतः स्वातंत्र्याचं या रिलीजसाठी तुमच्याकडे नाही प्लीज मी कार्यक्रम राहून नाही. आपल्यामध्ये आता सर्व मामा गाण्याचे दिलीप काणे सर जी आले आहेत त्यांचं स्वागत आहे. तसं आता भाव आहे ना मामा काण्याचा तो त्यांच्या व्यवसायाचा भाग झाला. लोक मला भाड्याने घेतात, कार्यक्रम करतात पण स्वतः मालक कार्यक्रमाला येणार सवालच येत नाही. तेव्हा ते 2 कार्यक्रमाला आले होते. एक
ज्यांच्या हॉलमध्ये कार्यक्रम होतोय त्या समन्वय म्हणजे 2 कार्यक्रमाला असे उपस्थित झाले. तो जो दुसरा कार्यक्रम तो हा आहे आजचा त्या. आता तुम्ही म्हणाल पहिला कार्यक्रम कोणता होता? 1 वर्षापूर्वी ह्याच ठिकाणी शेअर बाजाराचा कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमाला ते आले होते आणि तो कार्यक्रम पण मीच केला. त्यामुळे दोन्ही कार्यक्रम खरं प्रेम आहे खूप त्यांच्यावरती, खूप प्रेम करतात ते. त्यामुळे मला सांगितलं मी येणार म्हणून त्यांनी तारीख 2 महिन्यापासून त्यांनी मोकळी ठेवली होती म्हणून. तर हे सांगितलं की या सर्वांनी विविध चवीने असा वेळेला चविष्ट चिवडा पडते त्यावर उडी बांधतोही चिवड्याची पुढी. ते वाय पलटकरांनी लगेच साष्टांग नमस्कार घातला. एका कलाकाराने दुसऱ्या कलाकाराला दिलेली जी दाद होती ना ती खरंच ह्याच्यात अशी दिसते. त्यामुळे खूप अशा लोकांकडनं मी प्रेरणा घेते की सोपं बोलणं सोपं लिहिणं म्हणून. अजून एक उदाहरण सांगणार होता ना सर ते लोकसत्तेचं संविधानचं कधी ते रजेचं ते झालं सर रात्र महिन्यात ते काम करत होते पेपरामध्ये आणि मध्यरात्री बातमी आली निवेदिकेचं एक कौशल्य लाईनीवर आणण्याच्या. तर झालं सर की त्यांनी लगेच आता मध्यरात्री बातमी आली सकाळीच्या पेपरात यायला पाहिजे ती. तर सगळ्या पेपरने आपापल्या परीने ती बातमी छापली. तर वसूल समजे जास्तीत जास्त स्वातंत्र्य वेळेला जेवढी मोठी बातमी ती आकर्षक छापली पाहिजे. वसूल समजेसाठी काय केलं तर सकाळ दैनिकामध्ये होते ते पहिल्या पानावरती तिरंगी झेंड्याचं चित्र टाकलं आणि खाली फक्त 4 ओळी लिहिल्या. ध्वजा उंचचा हिमालयावर जेथून दिसतील अवघे सागर. ध्वजा उंचचा हिमालयावर जेथून दिसतील अवघे सागर. जाऊन ते सांग जगाला भारत माझा स्वतंत्र झाला. 4 ओळीमध्ये सांगितलं. आणि झालं सर की दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा पेपर छापला नानासाहेब परोळेकर सकाळचे त्यांना राग आला कारण त्यांची शिस्त होती आपल्या पेपरामध्ये कविता वगैरे काय कधी लिहायचं नाही. त्यांनी बोलवलं व्यवस्था समिती सर सांगितलं तुम्हाला माहिती नाही का आपली शिस्त आहे कविता वगैरे आपल्याकडे चालत नाहीत म्हणून. सगळीच म्हणाले माफ त्याला चूक झाली परत नाही करणार म्हणून. तर झालं सर त्यानंतर त्या दिवशी सगळ्या पेपरात बातमी आलेली की सगळ्यात चांगली बातमी कोणी दिली अशी त्यांनी स्पर्धा ठेवली होती. आणि त्यामध्ये सकाळला पहिलं बक्षीस मिळालं की सगळ्यात चांगली बातमी त्याने दिली. म्हणजे सिंपल होती पण ते झाल्यावरती परत संध्याकाळी नानासाहेबांनी सबनीस आपल्या पुस्तकात गेले. संध्याकाळी परत नानासाहेबांनी बोलवलं. सबनीस प्रमाणे मला वाटलं आता नारळ देणं आणि सांगितलं येऊ नको. तर सबनीसने सांगितलं नानासाहेबांची नानासाहेब परोळेकर अतिशय कडक शिस्तीचे होते. त्यांनी विचारलं सबनीसांना कविता तुम्ही दिली का? हो चांगली आहे उद्यावर चालली आहेत चला. एक अप्रिशिएशन ते पण मनापासून होतं ते. तेव्हा ते बोलण्यात अवेळ वगैरे नव्हते नानासाहेब. तर असं त्यांनी सांगितलं की त्याला त्यांच्याकडे जास्त स्थिती मिळालं होतं बक्षीस त्यांच्यासाठी. आणि खूप अशी मंडळी भेटली. आता आपण जरा शालेय उदाहरण बघूया. तुम्ही शाळेत असताना कसे काय होतात काही आठवणी? शाळेत असताना कसं होतं आठवणी सांगायला माझ्या 2 जण इकडे आलेले. शाळेत असताना मी अतिशय शांत होतो. त्याला स्पष्ट सांगायचं तर बावळट असं म्हटलं तर सोपं होईल. याचं कारण असं की काही काही शब्द असे असतात ना ज्याला आपण म्हणतो डॅमरेटपणा. त्याला इंग्रजीमध्ये छान शब्द आहे डिप्लोमसी म्हणजे डॅमरेट. तसं शांतला आपण म्हणतो बावळटला शांत म्हणतं की बरं मी शाळेत असताना खूप शांत होतो. आणि त्याचं कारण एकमेव होतं की कमालीची गरिबी होती. कमालीची गरिबी होती काय असतं पैसे असले ना एक नकळत चेहऱ्यावरती मुस्तावरपणा असतो काही अपवाद असतो तो प्रश्न मिटला. पण गरिबी असते की आपोआप न्यूनगंड आहे. पण त्या न्यूनगंडामुळे मी अतिशय शांत होतो. गरिबी प्रश्न विचारत नसेल. पहिल्यांदा 8वी मध्ये 6 महिने कोण ठाकूर म्हणून शिक्षकांना माहित पण नव्हतं. तर झालं असं एकदा मी 7वीत होतो ना त्यावेळी बहिणाबाईंची कविता शिक्षक शिकवत होते. ती कविता अशी होती माय म्हणता म्हणता होट होटा लागी भिडे. माय म्हणताना ओठाला ओठ लागतो. माय म्हणता म्हणता होट होटा लागी भिडे. त्याचं दुसरं एक होतं सासू म्हणता म्हणता गेला तोंडातून वारा. माय म्हणताना ओठाला ओठ जवळ लागतो म्हणजे माय जवळची आणि सासू म्हणताना ओठापासून ओठ लांब जातो म्हणून सासू जवळची. ते सांगत असताना माझ्या मनात विचार आला माय म्हणताना जर ओठाला ओठ लागतो तर आई म्हणताना ओठापासून ओठ दूर जातो आई जवळची कशी. शिक्षकांना विचारलं. मला वाटलं की आता शाबासकी देतील एवढं कसं काय त्याच्या लक्षात करा म्हणून. शाबासकी तरी जवळ बोलवलं शिक्षकांनी टेबला जवळ. फक्त शाबासकी दिली ती पाठीवर दिली नाही कानपडात दिली. मला म्हणाले बहिणाबाईची चूक करतोस तू मोठा बहिणाबाई मोठी. अरे बहिणा
काही मोठा सवालच येत नाही. आणि मी चूक कुठे काढली? माझा सावता प्रश्न होता निरागस की आई म्हणताना म्हटलं लांब जातो ना. आता नंतर कळलं होते शब्दांचे खेळ होते, ते आपल्या सोयीत असतं ते घ्यायचं. पण त्यावेळी ते कानपणात खाली अगदीच प्रश्न होतं की ही मी शंका विचारायच्या भानगडीत पडलो. पण नंतर काय झालं, मग मोठेपणे बहिणाबाईचं सगळं वाङ्मय वाटतं. बहिणाबाईंची गाणी म्हणून ते पुस्तक आहे ते वैद्य. ते बहिणाबाईंची गाणी असं वाचल्यावरती वाटतं ना की माणसाची बुद्धी असते ना, ती बुद्धी डिग्रीमध्ये कधीच असत नाही. कारण त्यांची ते कविता टीव्हीने कार्यक्रम पण केला होता सह्याद्रीने, त्याच्यात बहिणाबाईंच्या होती. त्याच्यात त्यांनी छान दिलं की त्या दात्यावर दळत होत्या आणि दळता दळता उत्स्फूर्तपणे ओव्या म्हणत होत्या. तेवढ्यात एक बैरागी गेला भिक्षा मागायला. तो आला आणि त्याने अलग नियोजन केलं. बहिणाबाईचं लक्षच नाही, कारण माहेरच्या आठवणीत गुंगल्या होत्या, माहेरच्या आठवणीमध्ये ओव्या म्हणत होत्या दात्यावर दळताना. तर तो बैरागी म्हणाला, माझं माहेर माहेर आहे सदा तुझ्या ओठी, मग माहेरून आली सासरीले कशासाठी. मग तिला भानावर आली, मग त्यात गेली, तांदूळ घेऊन आली, त्याच्या दोरी टाकले आणि तो बैरागी जायला निघाला. एवढ्या त्याला बोलवलं करत म्हणाले, बहिणाबाईंनी सांगितलं, दे रे योग्या ध्यान ऐक काय मी सांगते, लेकीच्या माहेरासाठी माय सासरी नांदते. काय मला सांगितलं प्रतिभाशील शिक्षण डिग्रीमध्ये असत नाही, जन्मजाती असते ना, अशी अनेक उदाहरण. त्या बहिणाबाईंचं एक उदाहरण आहे. आणि त्याला बुद्धी त्यांची होती. पण अनेक वेळा काय होतं की शिकले सवरलेले लोक त्याच्या उलट वागतात. म्हणजे ही अशी शाळेतला गेलेल्या बहिणाबाई आणि शिकले सवरलेल्या लोकांचं उदाहरण तुम्हाला सांगतो ना. मी मध्ये लोकमत ट्रेनिंग कार्यक्रम केला होता ठाण्याला, फक्त महिलांसाठी होता. आणि ऑर्गनाइज लोकमत सखी मंच म्हणून त्यांचं आहे, सकाळ समुद्राखंड सखी मंच. तर तिथे ज्या मुली आहेत ना सगळ्या, ते MBA जर्नलिझम वगैरे केलेल्या होत्या सगळ्या, तर त्या व्यवस्था करत होत्या. तर झालं असं की त्यांनी मला विचारलं होता महिलांसाठी कार्यक्रम सगळ्यांच्या करतोय भेटवरती. म्हणजे ठाकूर साहेब तुम्ही सुचवा कोणाला प्रमुख पाहुणा बोलवायचं. अर्थात महिलाच कोणतरी तुम्ही सांगा. म्हटलं माझ्या डोळ्यासमोर नाव आहे ते मीनलताई मोहणीकर, महाराष्ट्र चेंबरच्या अध्यक्षा, केवढं शैक्षणिक क्षेत्रात काम आहे त्यांचं. आम्ही उद्योगिनी किती बायकांना ते उद्योगासाठी सगळं मदत करतात, खूप काम आहे त्यांचं. म्हटलं मीनलताई मोहणीकरांना बोलवा. त्यांचा नंबर दिला, ईमेल ID वगैरे सगळं दिलं आणि माझं काम संपलं. तर ते बोलवणार लोकमतच्या मुली. आणि मग त्यांनी काय केलं, आमंत्रण द्यायसाठी मीनलताईला मेल पाठवली आणि त्या मेलची कॉपी मला भेटवली. त्या मेलला सुरुवातीलाच दिलं होतं त्यांनी, हाय मीनल. ती काय तुझी मैत्रीण आहे का, तुझं आहे का, त्या बाईचं आहे काय, त्याचं कर्तृत्व. हाय कोणाला म्हणायचं, मैत्रिणीला. ती मी पहिलं वाचलं आणि मला हिंमत झाली नाही मीनलताईंची बोलायची. त्या म्हणाल्या की ठाकूर कसल्या लोकांना माझे नंबर देतात तुम्ही. त्याला एवढं कळत नाही की हाय कोणाला म्हणायचं. रिस्पेक्टेड मोहनीकर मॅडम वगैरे लिहायचं सोडून हाय मीनल. तर शिकले लोक असतात ना, अनेक वेळा अशा प्रकारे वागतात. मी 2 वर्षापूर्वी नाशिकला गेलो होतो. एक कार्यक्रम होता, एका बँकेने केला होता. सकाळ त्यांनी आयोजक बँक होती, प्रायोजक, त्यामुळे बँकेचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे म्हणून होते. आता त्यांची मतं, प्रत्येकाची मतं असतात, स्वातंत्र्य असतात. तर त्यांना शेअर बाजाराबद्दल काही उत्सुकता नव्हती किंवा शेअर बाजारात विश्वास ठेवण्यासारखा जुगारेच त्यांचं मत होतं. ते झालं असं, प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही बसलो व्यासपीठावरती. त्यांनी सुरुवातीला प्रमुख पाहुणे म्हटल्यावरती 2 मिनिटं बोलणार. त्यांनी सांगितलं असं, या शेअर बाजारामध्ये मला अजिबात विश्वास नाही, हा सट्टा आहे, जुगार आहे. आणि त्या तोंडात पाहण्यासारखं आयोजक आलं ना की तुम्हाला पाहुणे म्हणून बोलावलं म्हटल्यावरती खोटं खोटं व्हायला म्हणणार ना. आता खोटं खोटं बोलायचं नसेल, कार्यक्रमाला शुभेच्छा एवढा म्हणून गप्प बसा. ज्या कार्यक्रमाला बोलवलं किंवा आधी सांगायचं मी येणार नाही, मला शेअर बाजारावर विश्वास नाही, मला तुम्ही बोलू नका म्हणून. तिथे येऊन पाहुण्याचा मुखभंग करायचा. पण झालं असं की नंतर त्यांचा प्रतिवाद करायला मी सांगणार होतो, ते ऐकायला ते थांबले नाही, निघून गेले. त्यामुळे अनेक वेळा ना लोक असे शिकले लोक वेळासारखे वागतात आणि न शिकले लोक असतात ते आपल्या वैला येतात. सर मला बोरवलीमध्ये तुमचे वर्गमित्र भेटले होते. त्याच्यानं मला समजलं की तुम्हाला नाटकाची खूप आवड आहे. आता पण या शाळेला आले त्याला माहिती असेल एखाद वेळेस त्यांनी शाळेमध्ये पण काही केलं होतं. तर मला त्याची थोडंसं त्याबद्दल ऐकायला आवडेल. नाटकाच्या वेळ बालाच अशी नाही, सगळ्या महाराष्ट्र मराठी माणूस नाटक वेळा असतो. पण ते अनेक नाटकं जुनी, अश्विनी फुले, रायगडा जो जाग येते, गारापीचा बापू, मला काय सांगायचं, ही नाटकं मी अनेक वेळा बघितली. त्यामुळे सगळी नाटकं मला ती पाठ आहेत. आणि सगळी मंडळींना मी भेटतोय. आता सगळं ना सेलिब्रिटी वगैरे कन्सेप्ट नव्हता. त्यावेळी मंडळी आरामात कोणाला भेटत असत. त्यावेळी चित्ररंजन कोलटकर, काशीनाथ गाणेकर, प्रभाकर पणशीकर, सगळ्या मंडळींना मी भेटतोय, सती दुवाशी. फक्त होतं कसं, एकदा काय आलं, आपले दादर सुचे आहे चित्ररंजन कोलटकर, त्याला बापू म्हणत असत.
ते चित्ररंजन कोल्हटकर मुंबईला नाटकाला आले ना की दादरच्या रानडे रोडवरती श्रीकृष्ण लॉज म्हणून आहे तिथे ते उतरायचे. एक दिवशी मी तिथं जात होतो आणि नेमके मी त्या गॅलरीत उभे होते किंवा बापू उभे होते चित्ररंजन कोल्हटकर. तर मी सहज मग वर गेलो, त्यांना नमस्कार केला, म्हटलं बापू मला फक्त 5 मिनिटं तुमचा वेळ पाहिजे, मला तुमच्याशी बोलायचं आहे. एवढा 5 मिनिटं कशाला, माझ्याकडे भरपूर वेळ आहे, रात्री नाटक आहे 9 वाजता. त्यांनी मला खोलीमध्ये घेऊन गेले आणि मी माझ्या आपल्या बालबुद्धीप्रमाणे 22 वर्षाचा होतो. तर मी त्याला काय माझ्या मनात प्रश्न शंका विचारल्या आणि ते जवळजवळ 1.5 तास त्यांनी माझ्यासाठी काढला. ते बोलत जातात ना पीठ निघताना तसे ते बोलत होते आणि मी तृप्त ऐकत होतो. त्यांनी अनेक गोष्टी सांगितल्या अशा की त्यामुळे कळलं की नाटक कसं बघायचं. जसं झी सारेगममध्ये अवधूत गुप्ते, वैशाली सावंत त्यांनी आम्हाला शिकवलं की गाणं कसं ऐकायचं म्हणून आपल्याला कळायचं ना, हिला तर सा मिळणार, याला रे मिळणार, याला डबल डी मिळणार. त्यांनी ती दृष्टी दिली आपल्याला. तसं त्या चित्ररंजन कोल्हटकर जे बोलत होते ना त्यातून मला कळलं की नाटक कसं बघायचं. त्याने मला एक उदाहरण छान सांगितलं. त्यावेळी बघा गारंबीचं बापू नाटक खूप जोरात चालू होतं. त्याच्यामध्ये बापूची भूमिका करत डॉक्टर काशीनाथ गाणेकर, तो एक मुलगा दाखवाय, गुड मुलगा असतो. तर तो हॉटेलमध्ये गावचं हॉटेल तिथे तो पोऱ्या म्हणून काम करत असतो. तर तो तिथे एक चिली मसाल्याची ओढत असतो मालकाची घेऊन आणि त्या हॉटेलची मालकीण राधा अशांत वाघोकरची ते भूमिका केली होती. ती राधा येते आणि ती बघते एवढाचा पोरगा आणि चिली मोडतोय म्हणून. तर ती म्हणते तू चिली मोडतोस. डॉक्टर काशीनाथ गाणेकर बापू ते म्हणले आज पहिल्यांदा सोडतोय चिली मी. ते म्हणतात आता रोज ओढायला शिक. त्यावर गाणेकर म्हणतात ओढी नाही, माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाले एक मावशी आहे पण ते आणखी किती दिवस असं म्हटलं की लोक हसतात. मावशी आणखी किती दिवस म्हटलं. बापू मला म्हणाले हा डायलॉग जो आहे ना तो हसवण्याचा नाहीये हो, ते कारुण्य आहे त्याच्यामध्ये की माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. एक मावशी आणखी किती दिवस. ते म्हणले हसवायचा डायलॉग नाहीये. आणि नंतर काय झालं, काशीनाथ गाणेकरांनी ती भूमिका सोडली आणि चित्ररंजन कोल्हटकर बापूची भूमिका करायला लागले. तेही नाटक मी बघायला गेलो होतो. त्यावेळी हाच डायलॉग चित्ररंजन कसे म्हणायचे, माझ्यासाठी कोणी हसणार नाही, कोणी रडणार नाही. नाही म्हणाला एक मावशी आहे ते आणखी किती दिवस. म्हणजे दुःख आहे की माझ्यासाठी कोणी हसणार नाही, रडणार नाही. ते हसवणं तुम्ही तोच डायलॉग म्हणाले. या लेखकाच्यावर अन्याय आहे, लेखकाला हे विपरीत नाहीये. पण म्हणाले होतं तसं की अशा प्रकारे विनोदी गेलं की नाटक चालतं, गल्ला जमतो, लेखकाला पडले नसते, दिग्दर्शकाला पडले नसते. पण मग ती संवेदनशील प्रतारणा आहे. त्यावेळी कुठेतरी लक्षात आलं की नाटक कसं बघायचं. आता दुसरं उदाहरण तुम्हाला तुम्ही टीका करत नाही, साधा माणूस आहे, फक्त ते ऑब्झर्व करत ते सांगतो. मी नंतर बोलतोय नाटक आहे जे शरद पोंक्षे रंगभूमीवर काम करतात. ते नाटक जमलं तर तरी बघा युट्यूब वरती फुकट अवेलेबल आहे. युट्यूबवर मी नथुराम बोलतोय नाटक आहे, त्याच्यामध्ये भूमिका करतायत नथुरामची कुणाल लिमये. त्यामध्ये असा एक प्रसंग आहे की नथुरामला पकडतात आणि नथुरामला घेऊन येतात आणि त्याच्यावरती खटला चालतो. ते सुप्रिटेंडेंट शेख म्हणून आहे, ते त्यांची केस चालवतात आणि नथुरामला फाशीची शिक्षा होते. तर ज्यावेळी फाशी शिक्षा होणार आणि उद्या फाशी देणार त्याच्या आदल्या दिवशी आणि मधल्याकाळात काय झालं असं नथुरामचं सगळं ऐकून ते जे सुप्रिटेंडेंट शेख होते त्यांना नथुरामची बाजू थोडी थोडी पटत चालली होती आणि एक प्रकारची सहानुभूती निर्माण झाली होती नथुरामबद्दल. त्यांचं काम काय होतं, याला फासाला लटकायचं. पण मधल्या काळामध्ये त्याचं सगळं कहाणी ऐकून त्यांना एक सहानुभूती निर्माण झाली नथुरामबद्दल. आणि ज्यावेळी उद्या फाशी देणार असा तो दिवस आला त्यावेळी नथुराम त्यांना विचारतात मला अंबाल्याला फाशी देणार का पुण्याला. तेव्हा ते शेख म्हणतात की अरे जेंटलमॅन यू आर मॅन यू आर टॉकिंग अबाउट युअर डेथ. मला उद्या फाशी देणार ते अंबाल्याला का पुण्याला. पण नाही कारण असं आहे पुण्याला जर फाशी दिली आई वडिलांची वेळ होऊ शकेल म्हणून विचारलं, बाकी काय नाही फाशी तर देणारच. तेव्हा त्या शेखना आश्चर्य वाटतं की एक मनुष्य आपल्या मृत्यूबद्दल एवढा तटस्थपणे कसा बोलू शकतो. तेव्हा ते म्हणतात त्याला नथुरामला शेख young man you are talking about your death. अरे उद्याचा सूर्य तुला दिसणार नाही, उद्या एक झाड तुला दिसणार नाही, हे पक्षी तुला दिसणार नाही. त्यांना असं वाटतं की हा माणूस आता जाणार, त्यांना ते आनंद वाटत असतं. ते म्हटल्यावरती पुन्हा लिमये नथुराम त्या सुप्रिटेंडेंट शेखच्या डोळ्यात डोळे घालून 5 सेकंद बघतात आणि म्हणतात शेख साहेब एवढा जीव लावू नये कोणावरती. त्यांना ते कळतं की हा माणूस एवढा आपल्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालाय. आता हीच भूमिका ज्यावेळी शरद पोंक्षे करतात ना, तुम्ही कधी बघा, आता ते सध्या नाटक बंद आहे, पुन्हा तोच सीन सुप्रिटेंडेंट सांगतात मॅन यू आर टॉकिंग अबाउट युअर डेथ. आणि नथुराम उद्याचा सूर्य तुला दिसणार नाही, झाड दिसणार नाही, पक्षी दिसणार नाही. त्यावेळी शरद पोंक्षे त्याच्या डोळ्यात डोळे घालून बघतात शेखच्या
आणि छटमी हसतात आणि म्हणतात मग येत आहे माझ्या बरोबर फासावरती. लोक हसतात. अरे त्याच्या भावनाची माती होते ना की त्याला काय परिवर्तन झालं त्या शेठच्या ते दाखवायचं असतं. त्यामुळे हसण्यासारखं त्यावेळी मला बापू एक छान म्हणाले नट अभिनेता आणि स्टार याच्यामध्ये फरक आहे. म्हणजे काशीनाथ स्टार आहे, मी अभिनेता आहे. तर कुणाल देव अभिनेता आहेत, त्याला तुमचे स्टार आहेत. त्यामुळे तो फरक होतो. निर्माता काही पडलेली असत नाही, पण ते म्हणतात की अशा गोष्टी असतात ना ते संहितेवरती अन्याय असतो एखाद्यावरती. त्यामुळे अशा गोष्टी त्यांनी अनेक सांगितल्या नट आणि स्टार मधला फरक. सर माझ्या थोडंसं लक्षात आलंय एखाद्या चुकत पण असेल, पण तुम्ही जेव्हा व्याख्यान देता ना तेव्हा प्रभाकर पणशीकरांची छाप जाणवते असं मला. चुकत नाही, तुम्ही अतिशय योग्य बोलला. तुम्ही माझ्यावर प्रभाकर पणशीकरांची छाप नाही, ते माझे गुरु आहेत या क्षेत्रात. याचं कारण असं त्यांच्याकडनं मी शिकलो की स्पष्ट शब्दोच्चार कसे असावेत, पॉज कुठे घ्यावा, कुठच्या शब्दावर जोर द्यावा, हे सगळं त्यांच्याकडून शिकलो. कारण कसं मी भाषण करतो ना तो अभिनयच असतो. आणि पेपरमध्ये काय लिहितात, ज्येष्ठ अर्थतज्ञ डॉक्टर चंद्रशेखर ठाकूर, हे अर्ध सत्य असतं. कारण कसं मी ज्येष्ठ आहे, सत्य आहे, 70 वर्ष झाली पुढे, पण तज्ञ हे सत्य नाहीये. मी अभ्यासक आहे स्टॉक मार्केटचा, पण ते लिहितात असं. त्यामुळे होतं कसं, जे आपण नाही ते लोकांना भासवायचं म्हणजे अभिनय झाला ना. मी अभ्यासक आहे, लोकांना तज्ञ म्हणून भासवायचं आणि ते भासत म्हणून लोक येतात परत परत. ते एक प्रकारचा अभिनय येतो. तर ते त्यांच्याकडनं मी शिकलो की कसं शब्द उच्चार, चढ उतार वगैरे. त्यामुळे ते निश्चितपणे माझे गुरु असं मी म्हणतो. आणि त्यांच्याकडनं खूप मला फायदा झाला त्यांचे नाटक बघितल्याचा. तर मला असं वाटतं का पंतांच्या एखाद्या नाटकातला तुम्ही संवाद म्हणून दाखवा. कारण शाळेत असताना पण तुम्ही नाटकात भाग घेत होता, मी ऐकलंय. भेट झाली होती शाळेत असताना. आम्ही एकदाच एका एकांकिकामध्ये भाग घेतला म्हणण्यापेक्षा त्याला बाहेर अडचण होता की कसं होतं, औरंगजेबावरती ते एकांकिका होते आणि त्याच्यात माझं काम काय होतं, औरंगजेबाच्या दरबारात येतो त्यावेळी आरोळी द्यायची. ती आरोळी अशी होती, अल्लाह या हजरत धर्म फैलाने वाला खुदा का बेटा राज का मालिक परवरदिगार पधार है कुर्निसात करो एवढी भूमिका होती. आणि ती सुद्धा पडद्यावर नव्हती. कारण काय होतं की आरोळी देणार असेल त्याला ड्रेस लागतो. आता देवगडला माझं काम, सिंधुदुर्गामध्ये देवगड हापूस ते देवगड माझं काम. तर तिथे त्यावेळी शाळेमध्ये भाड्याचे कपडे कोण आणून देणार नाही. त्यामुळे ते सर म्हणायचं काय करतोस तू, पडद्याच्या मागूनच आरोळी दे. काय पण पंतांची वगैरे सगळी नाटकं मी सगळीच बघितली. पण पंतांची मला अनेक नाटकामध्ये अश्रूची झाली फुले खूप आवडते. ही सगळी नाटकं माझ्या पाठ येतो. म्हणजे मी काय हुशार असं नव्हे, इतक्या वेळा बघितली ना त्यावेळी आमचं जो नाटक बघायचं संघ मंदिर, शिवाजी मंदिर, आणि जेवायचं असेल तर मामाकडे. त्यामुळे ह्या त्यावेळी ते मला ओळखत नव्हते. आता आमची हल्ली ओळख झाली. अश्रूची झाली फुलेमध्ये एक संवाद मी प्रयत्न करतो. आपण सगळ्यांनी ही नाटकं बघितलेली आहेत ना. त्याच्यानंतर प्रसंग काय असतो की विद्यानंद, प्रभाकर पणशीकर, त्यांना विद्यानंद शिक्षा होते आणि ते जेलमध्ये जातात. त्यांनी काही गुन्हा केलेला नसतो, खोटा त्यांच्यावरती येतो. आणि मग तुरुंगात गेल्यावरती त्यांची पत्नी सुमित्रा ती त्यांना भेटायला येते. बरोबर मित्र शंभू महादेव चित्रंजन भरकरांनी ते काम केले. ते दोघं भेटायला येतात आणि पत्नी सुमित्रा सांगते विद्यानंदना की आपण हायकोर्टात अपील करू, मी तुम्हाला इथून सोडवून घेऊन जाईल. त्यावर ते सांगतात की मला परत ह्या भेकडांच्या जगात जायचंच नाहीये, कारण माझ्यावरती मी काही गुन्हा केला नसता मला शिक्षा झाली, माझ्या बाजूने कोणी बोलायची हिंमत नाही केली, त्यामुळे त्या भेकडांच्या जगात मला जायचं नाही. त्याच्यावर सुमित्रा सांगते त्या लोकांच्या जगात जायचं नसेल, आपण दुसऱ्या एखाद्या गावामध्ये जाऊन स्थायिकू. त्याच्यावर ते उसळतात, म्हणतात वेडी सुमित्रा, जगाच्या पाठीवर तुम्हाला कुठे घेऊन गेली तरी सूर्य तोच, माणसं तीच, बीज तेच, वृक्षही तेच, माती तीच, पाणी तेच. या मातीतच कीड माजली, या पाण्यातच विकार फुकवलाय सुमित्रा. मूळभर माती भाजून धरतीची कीड मरत नाही आणि ओंजळभर पाणी उकळून महासागर शुद्ध होत नाही. अखेर या ओंजळभर पाण्यात गुदमरून मरणार आहे दुनियेत ते सगळे विज्ञानांत आणि या विषारी माती फोपावणार आहे फक्त धर्म. सुमित्रा, माणसाने बनवलेल्या दुनियेचा हात न्याय आहे, तुकडी बदलू शकत नाही. बरं, नंतर काय होतं, त्यांचा मित्र शंभू महादेव चित्रंजन कोळटकर तो समजावायला येतो. तो म्हणतो विद्या गळ्या वाटल्यास पायात खेटर काढून या वेळा शंभूच्या थोपाड्यात हाण रे, पण तुझं खरं काय आणि खोटं काय तेच कळत नाही.
त्याच्यावर परत ते म्हणतात, खरं काय आणि खोटं काय, खरं काय आणि खोटं काय. अरे बघ बघ, राज रस्त्यावरून संत सज्जनांचे 5 पाठ काढून दिंड निघाले, दिंड माळी माळीतून सुट्टी पतीवरचा डोळे मोडीत बसताय बघ. अरे बघ, ठग बेटा आणि हत्तीवरून साखर वाटत चालले, साखर. आणि त्याच्या या पवित्र कार्यात विघ्न आणणारे विद्यानंद चौकात चौकात फासावर लटकले. आणि या मंगल समयी तुम्हाला विचारतो, खरं काय आणि खोटं काय. खरं एकच आहे शंभू, असं नाळ तुटत नाही, पाय सुटत नाही, माया मरत नाही. किती सांगावं की पंतांची ऍक्टिंग, सरांची ऍक्टिंग खूपच छान. पण वसंत नाईकांचं अश्रुची नदी फुले हे नाटक आहे ना, त्याच्यावर एक हिंदी चित्रपट निघाला होता, आसू बन गए फूल. त्याला 1966 साली फिल्म फेअरचं अवॉर्ड फॉर द बेस्ट स्टोरी असं मिळालं होतं. त्यातील काही समोर त्यामुळे सरांनी सादर केले, कारण फारच त्यांचं लेखन पण फार सुंदर होतं. आता पुढच्या प्रश्नाकडे वळते सर, तुम्ही वाचन तर करत असणार, कारण तुम्ही एवढी व्याख्यानं वगैरे देता. पण मला त्यातून विचार की त्यातून तुम्हाला याच्या व्यतिरिक्त म्हणजे अर्थशास्त्रा व्यतिरिक्त आणि तुम्हाला काय वाचायला आवडतं? मला सगळ्याच प्रकारची पुस्तकं वाचायला आवडतात. धार्मिक कादंबऱ्या, पुण्यासाठी ब्राह्मणगाथा असून मुलांचे पुस्तकं सगळं वाचतं. धार्मिक वाङ्मय पण वाचतो. पुस्तकं सगळे आवडतात, पण विनोदी त्याच्या जास्त आवडतात. कारण काय होतं, या सगळ्या भागदौडीत थोडा विरंगुळा म्हणून विनोदीकडे जास्त माझा कल असतो. पण करायचं पाणी आचार्याचं ते सगळे खंड मी वाचले आहे. आणि डॉक्टर B.N. पुरंदरे, शल्य कौशल्य. डॉक्टर पुरंदरे बघा, गिरगाव हॉस्पिटल चौपाटीला B.N. पुरंदरे, त्याचं एक शल्य कौशल्य पुस्तक होतं, खूप छान होतं. त्याला सरकारचा पुरस्कार पण मिळाला होता. त्याच्यात त्या डॉक्टर पुरंदरेंनी असं लिहिलंय की ते कॉलेजमध्ये असताना अनेक ऑपरेशन्स करत असत डॉक्टर व्हायच्या आधी. कारण वडिलांचं हॉस्पिटल होतं, तिथे म्हणे सगळं करतच मी, वडिलांच्या हाताखाली सगळं मी करत होतो. त्यामुळे मला मेडिकल शिक्षण अजिबात कठीण गेलं नाही, कारण सगळं प्रॅक्टिकल घरातच मिळत होतं. त्याच्यात त्यांनी एक अनुभव सांगितलाय डॉक्टर B.N. पुरंदरेंनी, की ते डॉक्टर झाले आणि एका हॉस्पिटलमध्ये इंटर्नशिप करायला दाखल झाले, ज्युनियर डॉक्टर. तर झालं असं की एका रात्री साधारण 11-11:30 वाजले होते आणि एक मुलगा साधारण 12 वर्षाचा अपघातामध्ये जबरदस्त जखमी झाला आणि कोणीतरी आणून ऍडमिट केला. तर त्याची अशी स्थिती होती की अर्ध्या तासात जर त्याचं ऑपरेशन झालं नाही तर तो वाचण्याचे अजिबात चान्सेस नव्हते. आणि हे ज्युनियर असल्यामुळे ह्यांना ते ऑपरेशन करायचं अधिकार नव्हते. आणि मेन जे मुख्य डॉक्टर होते त्यांना बोलवायचं म्हटलं तर ते यायला कमीत कमी 2 तास लागले असते, तोपर्यंत जगण्याची शक्यता नाही. आता काय करायचं, तर ते म्हणाले मी निर्णय घेतला आहे की मी काय केलं नाही ट्रीटमेंट, मला कोणी जबाबदार धरणार नाही, कारण मला ते अधिकारच नाही, मी ज्युनियर आहे. पण सिनियर डॉक्टरला बोलवायचं तर 2 तास लागतील, तोपर्यंत जगणार नाही. म्हणून मी निर्णय घेतला माझ्या अधिकारामध्ये की ऑपरेशन आपण करायचं. आणि मला म्हणाले खात्री होती मी करू शकेन, कारण मी ऑपरेशन इतकी बघितली होती वडिलांच्या हॉस्पिटलमध्ये आणि केली होती. त्याप्रमाणे म्हणजे मी निर्णय घेतला आणि ते ऑपरेशन मला अधिकार नसताना देखील मी केलं आणि परमेश्वर कृपेने तो पेशंट वाचला. पण झालं असं, तो वाचला, 8-10 दिवस झाले. आणि मग हे सिनियर डॉक्टर म्हणाले की तू केलं, चांगलं केलं, निर्णय तुला नव्हता पण निर्णय चांगला घेतला, सुदैवाने तो ऑपरेशन यशस्वी झालं. पण म्हणाले सिनियर डॉक्टर म्हणून माझी अशी जबाबदारी आहे की हे ऑपरेशन बरोबर झालंय की नाही ते बघणं आवश्यक आहे. कारण जर काही त्रुटी राहिली असेल तर त्याला पुढे आयुष्यात त्रास होईल. तेवढी आपली जबाबदारी येते. तेवढं आपण हे ऑपरेशन तू केलंच नाही की आपण उघडून बघू व्यवस्थित झालंय की नाही. उघडून बघू म्हटलं आपल्याला थोडं असं वाटतं. डॉक्टर वगैरे ना झालेलं ऑपरेशन उघडून बघायचं काय मोठा विषय असत नाही, टाके काढायचे, बघायचं, परत घालायचे. आपण शर्टाला खिशात फाटलेला चिवतो तसे ते चिवून टाकते. त्यांना काही तसं वाटत नाही विषय. म्हणून त्यांनी एक दिवशी म्हणाले 8-10 दिवस झाले होते, तो व्यवस्थित रिकव्हर झाला होता. पण ते बघायसाठी म्हणून त्यांनी सांगितलं ऑपरेशन टेबलवर घेतलं की उघडून बघू बरोबर झालंय की नाही, का त्रुटी राहिली का. त्यासाठी ऑपरेशन टेबलवर घेतला, त्याला एनेस्थेशिया दिला आणि एनेस्थेशिया दिल्यावर तो जो काय कोमामध्ये गेला, 6 दिवस कोमामध्ये होता, 7व्या दिवशी तो गेला. म्हणजे ते म्हणाले की तो असा जाणारच होता, तो किती प्रयत्न केले तरी तो नाही वाचला, त्याचा मृत्यू होता, तो असं नाही तसं झाला, पण तो झाला. तेव्हा ते म्हणाले की आम्ही कोणालाही वाचवत नाही, लोक आम्हाला देवदूत म्हणतात, आम्ही माणसं आहोत, आम्ही औषध देतो, देव बरं करतो. यावेळी त्याने आणखी अनेक देव परदेशात गेला की डॉक्टर पुरंदरेला खूप मान होता तिकडे. ते परदेशी डॉक्टर त्याला विचारतो तुझी बोटं म्हणे अशी जादूसारखी कशी करतात. ते म्हणाले कारण आहे तुम्ही काट्या चौक्याने जेवता, आम्ही बोटाने कामं करतो सगळे, त्यामुळे आमच्या बोटांना व्यायाम असतो. म्हणजे कशी वागतात, काट्या चौक्याने जेवल्यामुळे तुम्हाला त्यांचं करता येत नाही. ते अनेक गोष्टी त्यांनी त्या पुस्तकामध्ये लिहिल्या आहेत. आणि धार्मिक वाङ्मय पण मला आवडतं वाचायला. आता आमच्याकडे एक धर्मयज्ञ म्हणून मासिक येतं माझ्याकडे,
मिरजेचे दिलीप वासुदेव आपटे म्हणून आहे, त्यांचं ते मासिक आहे. अतिशय छान याच्यात लिहिलेलं असतं, म्हणजे आपल्याला वाचायला कंटाळा येत नाही. तर उदाहरणं त्यांची असतात ना, ती खूप अशी सोपी आणि चांगली असतात. त्याच्यात त्यांनी काय लिहिलं होतं की आद्य शंकराचार्य ज्यावेळी 12 वर्षाचे, म्हणजे लहानपणापासूनच त्यांची खूप अशी तल्लख बुद्धिमत्ता. तर ते साधारण 10 वर्षाचे होते त्यावेळी मग घरातल्या मंडळीला वाटलं की एवढा हुशार मुलगा, याचं शिक्षणाचं काय, याला योग्य शिक्षक कुठे मिळणार. तर कोणीतरी सांगितलं अमुक ठिकाणी एक गुहेमध्ये योगी पुरुष राहतात, ते ह्यांना योग्य गुरु होतील म्हणून. एक दिवशी शंकराचार्य म्हणजे 12 वर्षाचे 10 वर्षाचे त्यावेळी होते, ते गुहेपाशी गेले आणि गुहेपाशी जाऊन उभे राहिल्यावरती आतमध्ये ते योगी पुरुष बसले होते. त्यांना एक चावून लागली. त्यांनी विचारलं कोण आहे म्हणून. त्या योगीने विचारलं पुरुषांनी कोण आहे म्हणून. ते गुहेबाहेर 12 वर्षाचा मुलगा उभा होता, हा शंकराचार्य. त्यावेळी ते शंकराचार्य नव्हते. तर त्यांनी विचारलं कोण आहे म्हणून. त्यावेळी शंकराचार्यांनी काय उत्तर द्यावं. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाहम न च श्रोत जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमी न तेजो न वायु चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. न पुण्यम न पापम न सौख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न यज्ञान वेदा अहम भोजनम नैव भोजम न भोगता चिदानंद रूपम शिवोहम शिवोहम. हे ऐकल्यावरती ते योगी बाहेर आले आणि बघतात एक 10-12 वर्षाचा मुलगा तत्वज्ञान सांगतो म्हटल्यावरती त्यांनी त्याला कडकडून मिठी मारली आणि तिथून शंकराचार्यांचं शिक्षण सुरू झालं. आणि अनेक अशी इतरही पुस्तकं वरील वाचली, जसं गीता प्रवचने. आम्ही शाळेत होतो ना त्यावेळेला एक शिक्षक होते अभ्यंकर म्हणून. तर ते गीता प्रवचने मी पुस्तक वाचलं विनोबाचं, कारण की आम्हाला अभ्यंकरांनी सांगितलं होतं की ते पुस्तक तू वाच म्हणून. त्यावेळी काय कळत नव्हतं. वय त्यांचा 88 आहे. आम्ही शाळेत सर शिक्षक होते. एकच वर्ष होते ते. नंतर मग ते ज्ञानप्रबोधिनीला गेले सोडून. तर त्यांनी सांगितलं होतं गीता प्रवचन पुस्तक वाच, आचार्य विनोबा यांचं. हे पुस्तक खूप मला आवडलं आणि अजूनही म्हणजे त्यातल्या अनेक गोष्टी लक्षात आहे. त्या विनोबा त्यांनी लिहिलं होतं की मातृभाषा आणि राष्ट्रभाषा हे 2 डोळे आहेत. मराठी हिंदी मातृभाषा राष्ट्रभाषा हे 2 डोळे आहेत. इंग्रजी हा चष्मा आहे, त्याने दूरचं दिसतं. आणि संस्कृत हा 3रा डोळा आहे, त्याने ज्ञानाचे सगळे दरवाजे उघडतात. इतके छान उपमा अलंकारी साहित्य म्हटलं होतं. आजही 60 वर्ष झाली पण आजही ते लक्षात आहे. किती छान, तिथे त्यांनी चांगले चांगले उपमा दिल्या त्यांना. त्यावेळी विसरू म्हटलं तर विषयाला होणार नाही. दुसरं त्यांचं ते पुस्तक आहे गीता म्हणून विनोबाचं, म्हणजे भगवद्गीतेचं मराठी भाषांतर. त्याचं वैशिष्ट्य असं आहे की त्याच्यामध्ये गीतेमध्ये जे 18 श्लोक आहेत ना, 18 अध्याय आहेत, तसेच 18 अध्याय गीताईमध्ये आहेत. प्रत्येक अध्यायात जेवढे श्लोक आहेत तेवढेच गीताईमध्ये आहेत. प्रत्येक श्लोकात जो अर्थ आहे तेवढाच गीतेमध्ये प्रत्येक श्लोकामध्ये. आणि कुठेही ना ओढून ताणून नाही, सोप्या भाषेमध्ये. ज्याला संस्कृत कळत नाही ना तो गीताई वाचली तर एन्जॉय करू शकतो भगवद्गीता. तर त्याच्यात त्यांनी उदाहरण तुम्हाला सांगतो. तो पहिला श्लोक आहे ना, धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युयुत्सवा मामका पांडवाश्चैव किंवा कुर्वत संजय. गीताईमध्ये काय लिहिलं विनोबाने. त्या पवित्र कुरुक्षेत्री पांडूचे आणि आमुचे युद्धार्थ जमले तेव्हा वर्तले काय संजय. शेवटी गीता सांगून झाल्यावरती अर्जुन सांगतो नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनं तव. गीताईमध्ये काय म्हणतात विनोबा. मोहमेला चितू देवा कृपेने स्मृतीला भली झालो निश्चंत मी आता करीन मनसी तसे. आता याच्यामध्ये ना संस्कृत मध्ये एक सोय आहे बघा. एखादी मात्रा कमी पडत असेल, चाल जमत नसेल तर 4 अक्षर असतात, च वय तू आणि ही. ती कधी वापरावी त्याला स्वतंत्र अर्थ काय नाही. मराठीमध्ये ती सोय नाहीये. तरी सुद्धा विनोबांच्या याच्यामध्ये कुठे उडून तळणं असं सगळे आले. तशी दुसरी 18 श्लोकी गीता आहे. त्याच्यामध्ये हेच विषय तो त्यांनी कसं मांडलंय बघा. मग तो वदला मोह निरसला संशय नुरला खरोखरी कृतार्थ झालो प्रसाद तवा वचन तुझे मज मान्य हरी. अशी 18 श्लोकांची गीता आहे. कोणाला पाहिजे असेल तर माझ्याकडे थोड्या कॉपी देईल. संपल्यात मला मेल करा, मी तुम्हाला PDF फाईलवर पाठवून देईन. म्हणजे अतिशय सोप्या भाषेत 18 श्लोकामध्ये महत्व सांगते. 18 श्लोकी गीता आहे ती मराठीमध्ये. तशी सगळी पुस्तकं वाचनात आली माझ्या. आणि गीताईचं वैशिष्ट्य असं की त्याचे 269 आवृत्त्या निघाल्या. आता आपण एखादा म्हणतो एका पुस्तकाच्या, माझ्या पुस्तकाच्या 5 आवृत्त्या निघाल्या. 269 आवृत्ती आणि प्रति किती खपाव्यात 43 लाख. विक्रम आहे, विक्रम आहे. त्याची कुठेही नोंद झालेली नाही.
पण आणि हे सगळं आम्हाला कोणी सांगितलं विनोबांचं वाचायला. त्यावेळी अगदी नव्हतं शाळेत असताना, शिक्षक सांगायचे हेवाच वाचलं तेव्हाच वाचलं. तसं विनोबांचं आणखी एक त्यांनी छान दिलंय, म्हणजे सगळ्या क्षेत्रामध्ये त्यांनी संचार केला विनोबांनी. ते म्हणतात पावसाचा थेंब जो पडतो ना, पावसाचा जो थेंब पाण्याचा पडतो तो हातावर जर पडला तर तो पिण्यायोग्य पाणी होतं. गटारामध्ये पडला तर पाय धुवायला सुद्धा त्याचा उपयोग होत नाही. तापलेल्या तव्यावर पडला तर त्याचं अस्तित्वच नष्ट होऊन जातं. कमळाच्या पानावर पडला तर तो मोत्यासारखा चमकतो आणि शिपल्यामध्ये पडला तर प्रत्यक्षात त्याचं मृत्यू होतं. काय त्या माणसाची विद्वत्ता आहे ना. त्यामुळे हे सगळं आम्हाला त्या अभयंकर सरांची कृपा आहे की त्यांनी सांगितलं ना. आणि शेवटी विनोबा काय म्हणतात, हे 5 तरी सांगितलं पाण्याच्या थेंबाचं, म्हणजे ह्याच्यात म्हणाले सार काय मतितार्थ काय की सहवास महत्वाचा आहे. की कोणाच्या सहवासात येतो त्याचं अस्तित्व मिळतं, त्याचा मत होतो. शेवटी सहवास महत्वाचा असतो. म्हणून मगाशी आमच्या अनिलजीने ओळख करून दिली, चंद्रशेखर टाकून कोणी नाहीये, आणि जो सहवास असा असतो प्रत्येक कार्यक्रमाचा. त्यामुळे माझी ओळख आहे. आणि हे वामनराव अभयंकर म्हटलं तुम्हाला, आम्हाला एकच वर्ष शिक्षक होते आणि 1962 साली त्यांनी शाळा सोडली आमची देवगडची आणि प्रबोधिनीला ते रुजू झाले. ज्ञानप्रबोधिनीचं जे निगडीला युनिट आहे ना, ते त्यांनी उभं केलंय, बिल्डिंग उभं करण्यापासून शेवटपर्यंत. आणि अनेक विद्यार्थी त्यांनी घडवले. आणि आजही वयाच्या 88व्या वर्षी, आता मी 70चं झालो माझे शिक्षक, आजही ते प्रबोधिनीच्या शाळेत जातात, काम बघतात आणि संस्था त्यांना 10,000 रुपये मानधन देते नाममात्र. पण ते त्याच्यासाठी करत नाही. पण शाळा त्यांची शाळा आहे, त्यांनी उभी केली, अजूनही ते जातात शाळेमध्ये, तब्येतही चांगली आहे. फक्त झालं सर की एक दिवशी संस्थेच्या चालकाच्या लक्षात आलं की 10,000 रुपये काही मोठी रक्कम नाहीये ना ह्या काळामध्ये. म्हणून त्यांनी संस्थेने ठरवलं आणि त्यांना सांगितलं की पुढच्या महिन्यापासून तुमचं मानधन आम्ही वाढवून 10,000च्या ऐवजी 13,000 करणार. त्यांनी काय सांगावं संस्था चालकांना, काय वाढवू नका, माझं 10,000 मध्ये भाग, त्या दिवशी नाही बघेल त्या दिवशी मी सांगेन, काय वाढवू नका. कोण हा जगात सांगणार माणसं? हे सत्व जे म्हणतो आपण, सत्वशील माणसं, हे सत्व आहे. अशी माणसं मला आयुष्यामध्ये भरपूर भेटली आणि त्यामुळे आयुष्य जे मी म्हणतो सफल झालं, अशी खूप माणसाची भेटली. आणि एक वामनरावनी सांगितलं की 13,000 रुपये. आता मी त्याने सहज विचारलं पुण्याला गेलो त्यावेळी, म्हणतो सर तुमचं कसं भागतं एवढ्या याच्यामध्ये? तर म्हणाले मला काय लागतं, माझा एक विद्यार्थी पलटणला, तो डाळीचा एक पोतं पाठवतो, दुसरा तिकडे येतो कोल्हापूरचा गुळाचं पाठवतो, तिसरा येतो तांदूळचं पाठवतो. मला म्हणायला काय लागत नाही, आमची बाजू वरण भात, तुमच्याला पिझ्झा बर्गर मला लागत नाही, त्यामुळे मला काही लागत नाही, माझ्या आरामामध्ये भात. एवढी त्याच्या गरजा कमीत कमी. आणि ते सत्व आहे ना, हे मला नका वाढून देऊ म्हणून. त्यामुळे अशी माणसं खूप भेटली आम्हाला. सर आता तुम्ही ते गीताईच्या 269 आवृत्तीच्या विक्रमावर केलात ना, तुमचे तर 1578 व्याख्यानं झाले. आपण एक मोठा विक्रमच आहे. मुंबईचा तो एक सीए आहे ना सुनील सबनीस, त्याने इंटरनेटवर पण चेक केलंय आणि तुम्हाला ते सांगतो, त्याने कळवलं सुद्धा आहे. तुम्हाला असं वाटत नाही ऍटलिस्ट नेमका मुकामध्ये तरी त्याचा नोंद झाली पाहिजे असं? मी अंतिरीचा कार्यक्रम केला त्यावेळेस सुनील सबनीसना भेटले होते. त्यावेळेस तुमचं बोलते बोलणं झालं. लोक किती प्रेम करतात बघा. मी कधी धंदा केला, उद्योग केला नाही, तर सुनील सबनीसांनी इंटरनेटला जाऊन बघितलं अशा प्रकारे एखाद्या भाषा तर कोणी केली आहेत का, कोणी केलेली नाही, एवढ्या टाकून इंस्टा बुकमध्ये टाक. म्हटलं नाही, मला करावं असं वाटतं. त्याचं कारण काय माहितीये का, अनेक लोक आयुष्यामध्ये भेटली ना आणि त्यांच्यामुळे आयुष्य सफल झालं. खूप मी शिकलो, खूप लोकांच्याकडनं, अगदी लहानपासून मोठ्यापर्यंत खूप लोकांच्याकडनं मी शिकलो. त्यावेळेस असं वाटलं की किती ह्या देशामध्ये माणसं चांगलं चांगलं काम करतायत ना आणि त्यांना कुठे रेकॉर्ड नाही, प्रसिद्धीची हाव नाही. अति दादरचंच उदाहरण तुम्हाला सांगतो. आपले अनिरुद्ध बापू सगळ्यांना माहिती, त्यांचं एक पुस्तक माझ्या वाचनात आलं. पुस्तक त्यांच्या भक्तगणाने लिहिलेलं. त्यांना ते श्रद्धावान म्हणतात. चांगला शब्द आहे. परमेश्वराला जो श्रद्धा ठेवतो तो श्रद्धावान. ते मी पाहिलेला बापू म्हणून ते अनुभव सगळे त्यांनी लिहिले. त्याच्यात मध्ये एक लिहिलंय की त्यांची मुलगी, बापूचे डॉक्टर होते, त्यांची मुलगी समर्थ व्यायामध्ये इथले तिथे व्यायाम करायला त्यांनी पाठवलेलं होतं. एक दिवशी बापू कुठून तरी आले आणि दादाला मुलीला पिकअप करायचं म्हणून ते वरती गेले. तर व्यायामशाळेचे संचालक म्हणाले की मुलगी आता इथे नाहीये, आम्ही तिला एका स्पर्धेसाठी पाठवलंय, परफॉर्मन्स चांगला असतो तिथं चांगलं आहे त्यासाठी आम्ही तिला पाठवलंय. ते बापू वैतागले. ते म्हणाले का पाठवलं स्पर्धेला? व्यायाम करायचा तो स्वतःसाठी करायचा, स्पर्धेसाठी नाही. उद्यापासून माझी मुलगी येणार नाही. आणि तरी काढलं नव्हतं. म्हणजे ही जी विचारसरणी आहे ना,
आणि अनेक आणि व्यायामावर त्यांनी खूप महत्व दिले. ते म्हणतात की शरीर चांगलं पाहिजे तर तुम्ही तर सगळ्या गोष्टी करणार. स्वतः बापूंचं शरीर बघितलं 6 फूट उंची, निपाट म्हणजे बघितल्यावरती या माणसाबद्दल आपल्या मनात हे होतं की ते म्हणतात की तब्येत चांगली पाहिजे म्हणून. आणि खूप त्यांचं काम अतिशय चांगलं आहे. त्याच्याबद्दल कुठे काय आले नाही. मी गेल्या वर्षी जानेवारीमध्ये मी गोव्याला गेलो होतो. तेव्हा येताना कळलं की कोल्हापूरला त्यांचा एक कॅम्प असतो. तर जानेवारीमध्ये कोल्हापूरला पेंढरखळे म्हणून गाव आहे, तिथे 40 किलोमीटर कोल्हापुरापासून. तिथे नेहरू बाबूंचा कॅम्प भरलेला असतो. तिथे हजारो लोकांना विनामूल्य ट्रीटमेंट, विनामूल्य जेवण, चष्मे हे ते सगळं आहे. ही तयारी 3 महिने आधी चाललेली असते आणि एक पैसा न घेता नियोजन तेवढं अप्रतिम असतं ना. इव्हेंट मॅनेजर काय करेल असं असतं. तर ते वेळ तर कुठे पेपरामध्ये येत नाही. ज्यावेळी आपला गिरणी कामगारांचा संप झाला ना त्यावेळी ह्या सगळ्या लोअरपडे लालबाग भागामध्ये प्रत्येक गिरणी कामगारांच्या कुटुंबाला या अनिरुद्ध बाबू त्यांची प्रॅक्टिस सगळी बरेला चालू होती. त्यांनी सगळ्यांना सांगितलं होतं माझ्याकडे यायचं आणि फुकट औषध घेऊन जायचं. म्हणजे कन्सल्टिंग नाही, औषधाचे पैसे घेतले नाही, हे कुठच्याही लोकसत्ता मंचामध्ये आलेलं नाहीये. त्यामुळे अशी जे लोक कामं करत असतात कुठे माझ्या 1575ची टिमकी वाजवायची त्यावेळी कधी मला असं नाही वाटलं. आणि हे नरेंद्र बाबू मोठी माणसं झाली होती. लहान माणसांचं पण असं मी अनेक वेळा जी लोक संपर्कात आली ना की बदल मी ठाण्याला गेलो होतो. तिथे वेदा जोशी नावाच्या एक शिक्षिका आहेत, विरुद्ध येतात. ह्या वेदा जोशी शिक्षिकेनी वयाच्या 62व्या वर्षी म्हणजे रिटायर झाल्यावरती ज्ञानेश्वरी 608 पानं आणि दासबोध 563 पानं स्वतःच्या अक्षरामध्ये लिहून काढलेलं आहे. आणि पहिलं पान जसं अक्षर तसंच शेवटचं पान अक्षर, मधलंही अक्षर तसं, कुठेही कोडाकोड नाही, अक्षर मोत्यासारखं. आणि वयाच्या 62व्या वर्षानंतर जिथे आपला हात हलत असतो किंवा स्मरण राहत नाही. आणि अनेक वेळा आपण जे संकल्प करतो ना त्यावेळी होतं असं की सुरुवातीला उत्साह असतो, नंतर मग तो निघून जातो. तसं त्याचं नाही झालं. एवढं अशी माणसं मी सहज त्याला वाटतं की मी म्हटलं पेपरामध्ये लिहितो, हा तुमचा उपक्रम चांगल्या लोकांना ऐकायलाच तो आवडतो की धैर्यसरी जातो हाताने लिहून काढला. तर मी त्यांना म्हटलं मी पेपरामध्ये लिहू का याबद्दल. मला म्हणाले अजिबात लिहायचं नाही, हे मी ते केलं ते माझा आनंद म्हणून केलं, प्रसिद्धीसाठी केलेलं नाही. अशी माणसं असतात ना नाही. आणि एक आता ह्या आमच्या बसलेल्या आशा कुलकर्णी आमच्या शाळेमध्ये होत्या का, 1 मिनिट दर्शन द्या लोकांना. यांचं वैशिष्ट्य असं बॉम्बे हॉस्पिटलमध्ये 40 वर्ष नोकरी केली, पण या सगळ्या 40 वर्षामध्ये त्यांनी इतकं चांगलं काम केलंय ना. एरवी आपण म्हणतो की लोकांना वशिले लावतो, मला वाटते आहे प्रत्येकाला त्यांनी काय छान मारलं. लोकांना हॉस्पिटलमध्ये आल्यावर पहिली अपेक्षा असते की कोणतरी गोड बोलावं, नीट सांगावं. ते सगळं ते करत असतात अतिशय उत्साहाने. आणि एवढंच नव्हे तर सुद्धा कोणी पेशंट आला, एक मोठे डॉक्टर आहेत, तर डॉक्टर अनेक हॉस्पिटलला अटॅच असतात. तर तिथे आल्यावरती लोक म्हणतात मला बॉम्बे हॉस्पिटलला ऍडमिट व्हायचंय. त्या बघत सुद्धा त्याची परिस्थिती काय आहे. त्या म्हणून तिकडे कशाला येतात, केम मध्ये जाणार. डॉक्टर तेच आहे जे इथे जे ऑपरेशन करणार तसंच केएमला करणार, काही कमी करणार नाही. इथे चार्जेस जास्त आहेत, केएमला काय. मग माणूस म्हणायचं की केएमला नाही, मग तिथे सर्व्हिस चांगली असते. ते म्हणतात सर्व्हिस कशाला तुम्हाला लागणार, वॉर्ड बाय लक्षात देत नाही, नर्स लक्षात देत नाही. या पेशंट केअरची स्थिती आहे, त्याला काही नको. तुम्ही बरोबर माणसं बसताना मग ती तुम्ही ना त्याला टॉयलेटला घेऊन जा, तुम्ही चांग पुसता, बाकी काय लागत नाही. अशा प्रकारे ते ह्या पॉइंट लावून करत असत. आता ह्या माणसाचं कुठे पेपरामध्ये काय आहे. तिच्या बाजूला बसलेली आमची काय उभी राहून ही मंडळी मला आज 54 वर्षानंतर भेटली. आफ्टर 54 इयर्स 1965 साली आम्ही शाळा सोडली, त्यानंतर त्यांची वेळ झाली. आता मुद्दाम त्या कोरेगावून आल्या. यांचं वैशिष्ट्य असं, सासरचं नाव लक्षात आहे, मायाचं विचार मनीषा पेंडोरकर, मायाचा रजनी मोहनकर, बरोबर. त्यांचं वैशिष्ट्य असं की आजच्या जमान्यामध्ये त्यांच्याकडे स्मार्टफोन आहे, पण त्याच्यावरती व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, ईमेल नाही, इंटरनेट नाही. का ते असलं की घरातली नातवंड घेऊन बसतात, तर नातवंड आई वडिलांचा फोन घेणार नाही, आजी सगळ्या जवळचे नाही म्हणत नाही. मग त्यांचे डोळे दुखतील म्हणून त्या बाईने स्वतः हे काही घेतलेलं नाही, म्हणतात मला नाही गरज स्थिती. आता एवढा उदात्त विचार नो डाऊट नातवंडांसाठी केले, पण आमच्यापैकी किती लोक करतील असं. अशी सगळी मोठी माणसं आहेत ना. त्यामुळे असं वाटलं की आपली टिमकी वाजवण्यापेक्षा आमचे हे गणपती साहेब यांचं वैशिष्ट्य असं, मी सीडीएसएल मध्ये काम करत होतो त्यावेळी ते आयटीचे इंचार्ज होते. आज त्यांच्या प्रयत्नामुळे सीडीएसएल किती वेळ बंद असते, फक्त 2 तास बंद असते, रात्री 12 ते 2. हे सगळं त्यांनी केलं. ते लोकांना जास्त केलं, कारण कुठेही त्याचा वडे जाऊन नाही, सांगत नाही. आज मुद्दाम त्या कार्यक्रमासाठी आले किंवा निवृत्त होऊन देखील. तर अशी माणसं सगळी याचं माझी शोभाताईंचं पण सांगितलं की अशा अनेक हे असतात माणसं.
त्यामुळे आम्हाला नाही वाटलं रेकॉर्ड कुठे करावं. सर मला रामराम कुतूहल वाटतं म्हणजे या वयात असं वाटतं की, पुरी तुम्ही जवळ अनेक लोक काय करतात माहिती का, थोडं सोमायशी त्यांनी सांगितलं की 52 वर्ष या क्षेत्रात आहे. लोक थोडे एस्पेशली पुण्यामध्ये संशयाने बघतात की 52 वर्षाला सगळ्यात शक्य आहे. म्हणून मी आधीच सांगून टाकतो, वयाच्या 18व्या वर्षी मी बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला लागलो. त्यावेळी ग्रॅज्युएट नव्हतो. नोकरी करता करता कोल्हापूर विद्यापीठातनं BA झालो. आज वय 70 आहे. 70 वजा 18 52 वर्ष सर्व पारदर्शकता असतात. आणि सगळ्यांकडे बघून वाटत आहे ना 70 वगैरे, त्यामुळे खूप आश्चर्यजनक एवढा उत्साह असतो, एवढी एनर्जी असते ना प्रोग्रामकडे. पण 1 तास आधी जाणार, सगळं बघणार, म्हणजे मानण्यासारखं आहे. तर तुम्ही थकून जात नाही असं मला आधी आश्चर्य वाटतं की इतकी एनर्जी तुम्हाला मिळते कुठे अशी. आता मगाशी पण मात्रे सर म्हणाले नाही का की ठाकूरसरांना भेटून काहीतरी नवीन नवीनच मिळत असतं नवीन. तर मला विचारले तुमच्याकडे एनर्जीची काही गोळी बिळी आहे? मात्रेने मला प्रत्येक कार्यक्रमात विचारतात, हो माझ्या गोळीचं नाव सांगा ना काय. इतके दिवस मी सांगितलं या माध्यमातून सांगतो, त्या गोळीचं नाव, हा पिंड आहे ना तो मामा गाड्यांचे राईसपेट खाऊन पोचलाय. खरंच ते आता बसल्यावर सांगत नाही. 1965 साली एसटी झाल्यावर मी मुंबईमध्ये आलो आणि 75ला लग्न झालं. मधल्या 10 वर्षाच्या काळामध्ये आम्ही जेवायला इकडे असू, राहायला मी गिरगाव दुसरे, पण दादरला अनेक ऍक्टिव्हिटी असल्यामुळे इथे आलं की जेवायचं, संध्याकाळी जेवून जायचं. त्यामुळे 10 वर्ष ती होती ना ज्याला पायाभरणी म्हणतात, ती मामाकडे आणि खरंच त्यांच्याकडे आजही मी कधी आलो ना तर मी त्यांच्याकडे जेवल्याशिवाय जात नाही. आणि महत्वाचं म्हणजे ना आजही त्या चवीमध्ये, आता त्याने विचारलं होळी म्हणजे मी तुम्हाला विचारतो की इतकी वर्ष झाली तुमच्या आमटीमध्ये कधी फरक जाणवत नाही, आमच्या बद्दल असेल ना काय ते वैशिष्ट्य त्यांचं. तुम्ही आलात मला खूप आनंद झाला. एक गीताचं एक पुस्तक माझ्या कार्यक्रमाची आठवण म्हणून. सर तुम्ही नव्हता, आम्ही पण लहानपण माझे बाबा तुमच्याकडे घेऊन इथे आम्हाला घेऊन यायचे. मी तेच राहायची अगदी शाळेमध्ये. बटाटा वडा लग्न स्पेशल आम्ही खायला यायचो. आता थोडंसं तुमच्या कार्यक्रमाबद्दल विचारायचे सर. काही मजेशीर घटना जरूर घडल्या असतील त्याबद्दल पण. मजेशीर घटना आता असं वाटलं ना सगळ्या लिहून ठेवलं असतं तर बरं झालं असतं म्हणून. अनेकडे काय होतं की नाशिकला मी गेलो होतो ना, एक दरवर्षी जातो मी. तर एक वर्ष ते बिटको कॉलेज आहे त्याच्याकडे ना दर वर्षात एकदा फायनान्स फेअर म्हणून असतं. आपल्याकडे इथे मॅडमला बनिता गोबडे, त्यांचे पण कॉलेज नाव विसरत आहे मी. त्या पण दरवर्षी न चुकता एक संपूर्ण दिवस शेअर बाजारासाठी तिथे करतात. बोलावून सगळे लोक बोलवतात. मला तर 2 वर्ष बोलवलं होतं. अशा ऍक्टिव्हिटी असतात. त्या बिटको कॉलेजमध्ये काय झालं होतं, ते फायनान्स फेअर म्हणून असतं. सकाळी 3 व्याख्यान असतात, संध्याकाळी 3 असतात. एक वर्ष मी होतो, चंद्रशेखर वसंतराव पटवर्धन होते. वसंतरावांचं वैशिष्ट्य असं की आपलं भाषण झालं की ते जात नाही, ते बसून राहतात इतरांशी ऐकायला. मला पण ते आवडतं कारण आपल्या ज्ञानात भर पडते. तर आम्ही दोघे बसलो होतो. संध्याकाळ झाली, भाषण सगळी संपली, आभार प्रदर्शन झालं आणि सांगत आकाशी करणार बसायला ना. त्या कॉलेजची ते मुलगी तिथे बसायला लिहून आणलं होतं. ते रेडिओ टीव्हीच्या कार्यक्रमावर तिने जे ऐकून लिहून घेतलं असेल ते बसायला म्हणायला सुरुवात केली तिने. एवढं हॉरिबल होतं ना. तिने सुरुवात केली, आता विश्वासले देवे श्रेपाळांची संकटी सांडू, हा होईल ज्ञान बसावो. काय पंक्ती वाढल्या. आणि गंमतपणे मला असं एवढ्यामध्ये कोणी त्याची रिहर्सल घेतली नाही का, बघितलं नाही, नजर टाकली काय म्हणणार आहे म्हणून. ते झालं असं इथं ते दिव्य चालून जो बसायला ना, ते वसंतराव पटवर्धन अस्वस्थ आहे. मला कानात म्हणाले, ठाकूर पृथ्वी पोटात घेत तर बरं असं वाटतंय. आणि नेमका त्याच वेळी फोटोग्राफरने समोर फोटो काढला आणि तो स्मरणिका, आजच ती स्मरणिका माझ्याकडे आहे. त्याच्यात फुल पेज फोटो आहे मला आणि वसंतराव पटवर्धनांचा. आणि खाली लिहिलेलं आहे, 2 अर्थतज्ञ एकमेकांची हितगुज करतात. काय हितगुज करत होते आम्हाला लोकांना माहिती. तसं अनेक ठिकाणी होतं. दुसरं तर अनेक ठिकाणी प्रार्थना म्हटली जाते, गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्मा तस्मै श्री गुरवे नमः. गुरु हे सर्वांची चतुर्थी आहे, गुरवे नमः. तर अनेक ठिकाणी गुरुवे नमः म्हणतात. चूक हे होते, गुरुवे नमः नाहीये. फक्त काय होतं की एकदा ते तसं की तसंच म्हटलं जातं. आणि अनेक गोष्टी अशा असतात. आपण इकडे मुंज माहिती आपल्याला सगळ्यांना. आणि आता मुंजेला म्हणतो राहिलं नाही, कारण लग्न झालं ना, व्हायचं आलं की गुरुजी विचारतात म्हणजे झाले काय, नाही म्हटलं तर 10 मिनिटं लावून टाकतात विधी होतून. पण जे मुंजेचं महत्व आहे
त्या मंजूर झाली की तो बटू असतो, तो रोळी घेऊन भिक्षा मागायला जातो. तो काय गुरुजी काय सांगतात त्याला, काय म्हणायचं, ओम भवती भिक्षां देही. कारण पूर्वीच्या काळी हे सगळं करणाऱ्या गृहिणीच असत ना, भिक्षा देणं पुरुषाचं काम अर्थार्जन, घरात चालवायचं काम. तर त्या असल्यामुळे तो म्हणायचं ओम भवती भिक्षां देही. आम्हाला हे अभ्यंकर सर म्हटलं, त्यांनी सांगितलं की जर भिक्षावर देणारा पुरुष असेल तरी आपण तेच म्हणतो ओम भवती भिक्षां देही, तेव्हा ते चुकीचं आहे. जर भिक्षावर देणारा पुरुष असेल तर काय म्हणायचं, ओम भवान भिक्षां ददातु. एवढं कोणाला माहितीये, गुरुजीला पण माहिती असं. त्यामुळे तात्पर्य हे असं चुकीचं जसं आपण म्हणतो, अरे माझे पुस्तक भेटलं, पुस्तक मिळालं, माणसं भेटलं, ते चुकीचं सगळं होत जातं नसतं. तर ते अनेक वेळा आपण आलो होतो इथे, मग कोणतरी मला म्हणे, आता आपण म्हणतो कोणाकडे मित्राकडे गेलो आणि चांगलं वाटलं तर मित्र काय म्हणतो, अरे अलपेला सुस्वागतम. चूक आहे ते. मित्राने मला काय म्हणायला पाहिजे, स्वागतम. मी गेलो, त्याने मला म्हणाले सुस्वागतम म्हणायला पाहिजे. मग मी त्याला म्हणतो, अरे चांगलं स्वागत केलं सुस्वागतम. तेव्हा हे सुस्वागतम हे प्रतिवचन आहे. हे मी 61 साली शाळेत असताना एक शास्त्री जे आले होते त्यांनी आमच्या मुख्याध्यापकांना सांगितलं, आणि आपला जो शाळेचा बोर्ड होता का आपली फलक सुस्वागतम, तो आमच्या मुख्याध्यापकांनी उतरवला आणि स्वागतम म्हणून करून घेतला. आजही आपल्या शाळेच्या वॉल समोर ते सिमेंटने लिहिलेलं होतं स्वागतम म्हणून लिहिलेले आहे. कारण जे आहे ते चुकीचं तसं तर मान्य करायला काय हरकत आहे. ते परवाच्या शाळेची 100 वर्ष झाली, देवगडचं हायस्कूल. तर तिथे मी अनेक भरपूर मुलं आली होती, आपले माझे विद्यार्थी. तर दोघे कुजबुजत होते, चूक झाली, सुस्वागतम यायला पाहिजे ना, स्वागतम. ते स्वागतम हे बरोबर आहे, सुस्वागतम हे प्रतिवचन आहे. तर असं सगळं एक असतं ना की बरं आजकाल ना हे कोणाला सांगण्याच्या भानगडीत पडू नये. लोक काय म्हणतात, जाणे तर घ्या, मिनिंग समजताय ना. मिनिंग समजताय. उद्या मी म्हटलं ऍक्च्युअली माझ्या कार्यक्रमाला निवेदिका म्हणून येतोस का, तुम्ही हो म्हणणार, मला अर्थ कळला मिनिंग, पण व्याकरणदृष्ट्या चुकीचं आहे ना. त्यामुळे असं जर म्हटलं ना ते जर चालताय म्हणून ते पुढे. आणि अशा भरपूर गमती घडल्या. मी मध्यंतरी ना वाराणसीला गेलो होतो, बनारसला गेलो होतो. तिथे दर्शन घ्यायला गेलो तर येता वाटेमध्ये एक बँक ऑफ इंडियाची शाखा दिसली. बँक ऑफ इंडिया माझी पितृसंस्था. मी 32 वर्ष कॉर्पोरेट ऑफिसला काम केलं, पण मी नोकर होतो बँक ऑफ इंडियाचा. 1967 साली बँकेत जॉईन झालो आणि पहिल्या दिवशी त्यांनी मला बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला पाठवलं. ते नॉनस्टॉप 32 वर्ष मी डेप्युटेशन होतो बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला. तर बँकेत मला कुत्रा देखील ओळखत नाही, पगार बँकेत जगायचा काम स्टॉक एक्सचेंजचं केलं. त्यामुळे कोणी सांगत नाही मी बँकेत होतो म्हणून. लोक विचारतात याला ओळखतो का, याला ओळखतो का, मी कोणालाच ओळखत नाही. तर झालं असं की मी तिकडे गेलो होतो त्या वाराणसीला, एक बँकेची शाखा दिसते बँक ऑफ इंडियाची. तर आपली पितृसंस्था म्हटल्यावर ते कौतुक असं. मी आत गेलो, माहिती होतं कोणी ओळखणार नाही आपल्याला. तर नेमकं झालं असं की चिपळूण 2 जण ट्रान्सफर होऊन त्या ब्रँचला गेले होते ऑफिसवरून. बँक ऑफ इंडियाचं एक वैशिष्ट्य मला सांगतो, आपले एक साहेब आहेत तिकडे आले. बँक ऑफ इंडियाचं वैशिष्ट्य असं की तिथे काम करणाऱ्या माणसाचं गेल्या जन्मीचं जर भरपूर पाप असेल तर त्याला प्रमोशन झाल्यावरती युपी किंवा बिहार या 2च ठिकाणी पोस्टिंग मिळते. तसं पोलिसातल्या माणसाचं भरपूर पाप केलेलं असेल गेल्या जन्मी तर त्याला गडचिरोलीला पोस्टिंग मिळतं, आणि पुण्य केलं असेल तर एअरपोर्टला मिळतं. ते जर तिकडे गेला होता तर विश्वास बँकेमध्ये गेलो आतमध्ये आणि बघितलं ते बसला होता. त्याच्याकडे एक समोर अशिक्षित बाईक होती रिक्षावाल्याची. नंतर कळलं रिक्षा ड्रायव्हरची ती बाईक आहे. तर तिला खातं उघडायचं होतं. तिने कोणाकडून तरी फॉर्म वगैरे तो भरून आणला होता. तिथे मग जे काही राहिलं होतं ते त्यांनी वरून घेतलं आणि शेवटी तिला सांगितलं, खाली तो चौकट असते ना, ते त्यांनी सांगितलं त्या ऑफिसरनी, बेजी यहाँ पे स्पेसिमेन सिग्नेचर करो. आता ती रिक्षावाल्याची बायको ती शाळेत पार गेलेली नसेल, त्याला ते स्पेसिमेन सिग्नेचर तिला काय कळलं नाही. यांनी सांगितलं ना साईन करू ना, साईन करू. तेही तिला कळलं नाही. बरं यहाँ पे दस्तखत करो, असं तुपात कळलेलं हिंदी याला येत नव्हतं ते पुढच्या माणसाने. त्यामुळे सिग्नेचर साईन आणि स्पेसिमेन सिग्नेचर याच्यापुढे काढत चालत नव्हतं. मी ते बसून बाजूला बघत होतो. मी त्या बाईला म्हटलं, बहनजी आप खत लिखते हो? हाँ लिखती हूँ, मेरा पति बॉम्बे में है, उसको खत लिखती हूँ. मग म्हटलं खत लिखने के बाद अंत में क्या लिखती हो? वो यहाँ पे लिखने का है. मग म्हणाले ऐसा बोलो ना भाई साहब, खाली पहिले टाइम वेस्ट क्या इतना टाइम. मग तिने तिथे ते लिहिलं. ती गेली. हा माणूस अकाउंट ओपनिंग फॉर्म हातात घेतला, अकाउंट ओपन करायला लागला आणि तेवढ्यात बघतो मला वाटतं ठाकूर इकडे काय झालं बघा. तिने तिथे सही केली होती, आपकी प्यारी राधा.
असं झालं सर, तो मॅनेजर चांगला होता. त्याने काय सांगितलं त्या ऑफिसरला, म्हणा आता एक कर, आपली पॅरी लिहिलेली ना त्याला ब्रॅकेट कर आणि राजा एवढं स्कॅन कर, मग पुढे जावं अनेक गोष्टी सर मला माहिती आहे की तुम्हाला आर्थिक याच्याबद्दल प्रश्न विचारायचा नाहीये, पण एक मला हवं नाहीये. एकच छोटासा प्रश्न विचारते सर, आपला देश कधी महासत्ता होणार? माझ्यापेक्षा त्या सांगतील महासत्ता कधी देश होणार. प्रत्येकाची उत्तर वेगळी असतं. तर तुम्ही सर मी आर्थिक दृष्ट्या सांगत नाही, व्यावहारिक सांगतो. भारत महासत्ता कधी होईल याचं एका वाक्यात उत्तर असं की ज्या दिवशी कोकणचा कॅलिफोर्निया होईल त्या दिवशी भारत महासत्ता होईल. आता कोकणचा कॅलिफोर्निया कधी होईल याचा उपप्रश्न विचारू नका. याचं कारण असं, 34 वर्षापूर्वी एका मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं होतं कोकणचा कॅलिफोर्निया करू आणि त्यावर विश्वास ठेवून आम्ही भरभरून मतं देत होतो. कोकण आहे तिथेच आहे आणि तिथे येणार झालं की काय होतं भगवान सांग. त्यामुळे ना हे उत्तर हेच आहे ते खरं आहे. आणि आजकाल कसं होतं माहितीये का की इसाबनीतीची गोष्ट माहिती, आपण सगळे इसाबनीतीची पुस्तकं वाचून आपला पिंड पोचलाय. त्याच्यात इसाबा गुलाम होता, अतिशय किरकोळ शरीरयष्टीचा होता. त्या शाळेत असताना मी पुस्तकं वाचली, त्याच्यात एक गोष्ट अशी होती, तो गुलाम ज्या मालकाकडे असे अनेक गुलाम होते त्यातला एक गुलाम होता इसाब. तर तो मालक त्या सगळ्या गुलामांना घेऊन दुसऱ्या गावाला चालला होता. त्या दुसऱ्या गावाला चाललं असताना काय झालं, त्यांनी सांगितलं प्रत्येकाला टोक्यावरती वजन घ्यायचं काय तसं ते तुम्हाला जमेल ते घ्या. ते इसाबने काय केलं, त्याच्या डोक्यावरती पाटी होती, त्याच्यामध्ये ब्रेड, बटर, तांदूळ, डाळ सगळे खाण्याचे पदार्थ होते, पण ते खूप जड होतं. ते त्यांनी घेतलं. ते बाकीचे गुलाम म्हणाले, हा वेडा म्हणाले, आपली तब्येत काय, एवढं कशाला घेतलं, झेपेल तेवढं घ्यायचं ना. तरी तो हिसाबने ते घेतलं. त्याने असा विचार केला, बाकीच्या सगळ्यांच्या डोक्यावरची वजन आहेत ना ती शेवटपर्यंत तशीच राहणार आहेत, माझ्या डोक्यावरची पाठी आहे त्या ते खायचे पदार्थ कमी होत जाणार आहेत, म्हणून हिसाब हुशार. आता ही गोष्ट तुला सांगितली, तुला सांगितली, मला सांगितली होती. आम्ही त्यावेळी ऐकून घेतली, काय बोललो, काही बोललो नाही. हिसाबच्या हुशारीचं कौतुक केलं. ही गोष्ट मी माझ्या नातीला सांगितली, 6 वर्षाची होती त्यावेळी. तिने सगळी गोष्ट ऐकून घेतली. मग मला म्हणते, आजोबा जर हिसाबचा गुलाम दुष्ट होता ना, म्हटलं होता दुष्ट, मग म्हणाले त्याच्या डोक्यावरचं वजन कमी झालं तर तो आणखी वजन घालेल ना, परत तो कशाला राहणार आहे. हे आमच्या डोक्यात आलं नाही. त्यामुळे पुढची पिढी हुशार आहे. त्यांना आता सांगितलं ना कॅलिफोर्निया वगैरे कोणी विश्वास ठेवणार नाही, कात्रज मारतील. कारण काय तो काळ गेला आता तो, त्यामुळे पूर्वीसारखे तर दिवस असे राहिले नाही तो. आणि दुसरी गोष्ट बघा, मी ह्या क्षेत्रात असून आम्ही जमिनीवर पाय ठेवून बोलतो. आपल्याकडे अनेक लोक सांगतात या देशामध्ये 65% जनता अशी आहे की ज्यांचं वय 35 वर्षापेक्षा कमी आहे. हा आपल्या देशाची जमिनीची बाजू आहे. तुम्ही ऐकलं असेल. आता मला सांगा, 65% प्रजा, माफ करा मी सगळे माझं मत सांगतो, 65% प्रजा अशी आहे की ज्यांचं वय 35 पेक्षा कमी आहे. ही आपली जवळची बाजू आहे. आमच्या कोकणामध्ये याला काय म्हणतात माहितीये, ते 65% काय बांधाच्या भरी घालूचे, म्हणजे पाण्याला बांधायला बांधतात ना, दगड माती झाड झोडपा काही टाकतात, बांधाच्या भरी घालूचे, ते काय उपयोग त्याचा. आणि ते मला पटतं. याचं कारण असं की जरी संख्या 65% असेल ना तरी सामाजिक चारित्र्य नावाची जी काही चीज आहे ना ती किती आहे मला सांगा. शिकली सवरलेली माणसं सिग्नल तोडून बिंदू जातात, वाटेत कोणी ज्येष्ठ नागरिक त्याला धक्का लागेल तो पडेल, कोणाला काय म्हटलं असं. हे सामाजिक चारित्र्याचं काय. परवा मी पुण्याला गेलो होतो, शिवतारी निघालो, 4 तासाचा प्रवास मुंबई पुणे, दिवसाचा प्रवास. एक पुढे महिला बसली होती, मागे पण महिला बसली होती. ती पुढची ती पुशबॅक सीट इतकी मागे केली की मागे बसलेल्या व्हायच्या हनवटीला ते लागत होतं, प्लस ते छातीपर्यंत ते टेटचं हे होतं. ती मागची सहज म्हणाली, हो काहीतरी हे करा ना, पुढे घ्या. तुम्हाला काय झालं, मला बघा ना असं होतंय, मला बसता येत नाहीये. तिने काय सांगावं, त्या टीव्हीवर प्रॉब्लेम. मराठी आपल्याकडे सवय असते ना, मराठीला इंग्लिश बोलत, टीव्हीवर प्रॉब्लेम. अरे टीव्हीवर प्रॉब्लेम काय, ती बघते मागेच्या बाईला बसता येत नाही. बरं रात्री कसं होतं, ती सरकली सगळे सरकून झोपतात, तेवढ्या प्रश्न येत नाही, दिवसा येतो. बरं आपण तुम्ही मला सांगा, आपण बघतो माणूस विचार करतो, अरे किती मागे व्हायचं, त्याला लागतं नाही ना. साधी माणूस की तर तिने ती सीट पुढे तर नाहीच घेतली, बरं टीव्हीवर प्रॉब्लेम. आता मला सांगा, याच्यामध्ये अशी जर कॅलिबरची माणसं असतील, काय का 35 वर्षाला आहे. आता उदाहरण दादरच सांगतो, DL वैद्य रोडवरती मठ आहे, त्याच्या बाजूला ब्राह्मण साहेब संघाचं हॉस्पिटल आहे, मध्ये एक भिंत आहे फक्त.
तिथे ना अंगात आल्यासारखे लोक आरती करत असतात, ते ढोल वडवत नाही करून किती त्रास होतो. मी अनेक वेळा असलो बघायला गेलो पेशंटना, कंटिन्युअसली चालू असलो, इतका त्रास होतो पेशंटना, पण कोणी विचार करत नाही की मला सांगा गपचूप राहून भक्ती केली तर काय मोक्षाचे दरवाजे उघडणार नाहीत का? ना ते ट्रस्टी सांगत ना स्वतः माणसं विचार करतात. हे सगळं काय आहे? त्यामुळे 65% वगैरे काहीच अर्थ नाही. हे जोपर्यंत होत नाही अशा अनेक गोष्टी असतात. जसं गणपती विसर्जन, दहीहंडी, ते 3-3 सीट जातात, ते मोबाईलसारखे डास असतात. काय ह्या 35 वर्षाच्या आलाय सांगा माहिती. ते हे जोपर्यंत होत नाही ना, ते महासत्ता वगैरे फार विचार होत नाही. आणि एक आणखी सांगतो तुम्हाला, परवा भागात मठामध्ये आपण सेकंड एसी जातो, थर्ड एसी जातो, तिथे आपल्याला बेडशीट देतात, चादर देतात, उशी देतात. मठाची बातमी आहे, गेल्या वर्षी या रेल्वेतून 22,000 बेडशीट लोकांनी घरी घेऊन घेतले. मला सांगा, एवढा विचार नाही त्या लोकांना. अहो 3 मी त्यांची मुलाखती घेतो, 3-4 पगार असतो. एकदा गाडी सुट्टी ना की 5 दिवस ते चाकावरती असतात आणि बेडशीट गेली की त्यांचा मालक त्यांच्या पगारातून कापून घेतो. हा आपल्याला माहिती, आणि कापून घेऊ नको. बेडशीटा तुम्ही घरी घेऊन जाता लोक, म्हणजे काय कॅलिबर आहे सांगा. त्यामुळे ते 65% वगैरे सोडून द्या. आता थोडासा दुसऱ्या पैलूकडे वळूया आपण सरांचा. गायन. सर तुम्ही गाणं छान म्हणता, माहिती आहे. एखादी झलक. भूतकाळ होता माझा, आता झाली 70, आता दम पण नाही ठरत तसा. एकच लढो, पुढे उठून जाऊ नका. आपल्याला काय चहा आणि वडा आमच्या अनिल माथुर साहेबांच्या कृपेने आपण. आणि काय करू आपण, बस 2 तुम्हाला विनंती आहे की आपण बसावसाचा आस्वाद घेऊ आणि कार्यक्रम संपला 1-2 मिनिटं थांबा, कारण कॅमेरा लागलाय ना. मला इच्छा आहे की सगळेच मिळाले, मला काय आठवण राहू सगळ्यांची, म्हणून इकडनं तो कॅमेरा फेवेल त्यावेळी थोडा वेळ 2 मिनिटं थांबा, कार्यक्रम संपला. गाणं एक करो म्हणतो. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. फूल तुम गुलाब का, क्या जवाब आपका, जो अदा है वो बहार है. आज दिल की बेगली आ गई ज़बान पर, बात है कि तुमसे प्यार है. दिल तुम्ही को दिया है, प्यार का राज सुनो रे. दिल का भंवर करे पुकार, प्यार का राग सुनो, प्यार का राग सुनो रे. सर एक मराठी गाणं खूप छान वाटतं. मला गुजराती पण येतं, गुजराती पण. बरं, आता संध्याकाळी मला जे येतं ना, सकाळचं गाणं आहे. आता संध्याकाळचं चालून घ्या. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. हवा वैष्णवांचा दारी, दर्शनास आला, दर्शनास आला. उठ पंढरीचा राजा, पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू. पूर्व दिशी उमटे भानू, घुमे वारियाचा वेणू. सूर सूर वेणूचा त्या सुगंधात नाला, सुगंधात नाला. उठ पंढरीचा राजा, फार वेळ झाला. तवा वैष्णवांचा दारी, दर्शनास आला, दर्शनास आला. उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा राजा, उठ पंढरीचा. भाव महत्वाचे, खूपच सुंदर, फारच छान म्हटलं तुम्ही. आता एक तुमचा पर्सनल प्रश्न विचारते सर. तुमच्या या 52 वर्षाच्या प्रवासात घराची जबाबदारी आणि दौरे हे तुम्ही कसं काय व्यवस्थापन केलं?
पत्नीची एक व्याख्या आहे तुम्हाला सांगतो. पत्नी म्हणजे काय? टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपले सारे आयुष्य परमेश्वराच्या पायाशी तारण ठेवून ती येते आपल्या आयुष्यात आणि जाते आपले होईल. जगते आपल्याला प्राणपणाने, समजून घेते आपली दुःखे, फुंकर घालते आपल्या अपयशावर, आपल्या अपमानावर आणि मानसन्मानांची निरांजने आपल्या भोवती ओवळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते प्रकाशाची सावली होऊन राहण्यात. तिला पत्नी असते. प्रसाद कुलकर्णी तुम्हाला माहिती आनंद यात्रेचा एक पत्रिका कार्यक्रम असतो. ते अँकर होते 5व्या कार्यक्रमाला गुरुवारला. तर त्यावेळी माझ्या 5व्या कार्यक्रमाला 1000व्या कार्यक्रम 1500व्या कार्यक्रम म्हणजे ऑफिसने चांगला सेलिब्रेट केला होता. माझ्या बायकोला बोलवलं होतं. तिची साडी चोळी देऊन मोठी भरली छान केलं होतं. तर त्यावेळी माझ्या बायकोला प्रसाद कुलकर्णी निवेदक होते. त्यांनी एक छान कविता केली होती तिथल्या तिथे. त्यात ऐकू येते म्हणून सांगतो. त्यांनी जी कविता ती छान केली होती. पत्नी म्हणजे काय? सगळ्या महिला वर्गासाठी जास्त आहे. पत्नी म्हणजे काय? टिकली एवढ्या सौभाग्यासाठी आपलं सगळं आयुष्य परमेश्वराच्या पायापाशी तारण ठेवून येते आपल्या आयुष्यात आणि होऊन जाते आपली. जगते आपल्या सुखासाठी, घालते फुंकर आपल्या वेदनावर, आपल्या अपयशावर आणि मानसन्मानाची निरांजने आपल्या भोवती ओवाळली जात असताना स्वतः मात्र धन्यता मानते प्रकाशाची सावली होऊन राहण्यात तिला पत्नी असं म्हणतात. खरंय तिच्या पत्नीच्या. तसं माझ्या घराचं आहे. माझ्या घराची सगळी जबाबदारी माझी बायको बघते. आज मला डाळीचा भाव काय, तांदूळाचा भाव काय माहिती नाही. माझ्या मुलीचं लग्न झालं, फक्त मी 4 दिवस रजा घेतली होती. बाकी हॉल बुक करण्यापासून सगळं तिने केलं. त्यामुळे हॅट्स ऑफ टू हर. म्हणून तिला प्रत्येकडे ऑफिसमध्ये बोलवून योग्य हे केलं, अप्रिशिएट केलं. माझ्या घरामध्ये सहभाग काही असतो. बरोबर. तिचा म्हणजे तुम्हाला पूर्ण सपोर्ट आहे सगळ्यासाठी. पूर्ण सपोर्ट म्हणजे आता जर मी घरी बसू वाटलं ना तर तिला टेन्शन नाही. सर थोडासा एक सिक्रेट प्रश्न सर. कारण काय शेअर बाजार म्हटलं की लोक मस्त पैसे कमवतात, दाखवली होतात. माझ्या एका मैत्रिणीच्या गमण्यात तर मस्तपैकी ब्लॉग पण केला मुलांना. तुम्ही किती पैसे कमवता? लोक ना शेअर बाजारामध्ये करोडपती वगैरे बनतात ऐकलेलं असतं. त्यामुळे वाटतं. पण एक सांगतो की दारस सिंग होता ना पहिलवान, सगळ्यांना माहिती आहे. त्यांनी सगळ्या जागतिक कुस्त्या जिंकल्या होत्या. त्या पहिलवान लोकांना जे शिकवतात ना कुस्ती वगैरे त्यांना उस्ताद म्हणतात. मराठीमध्ये वस्ताद म्हणतात, हिंदीमध्ये उस्ताद. पहिलवानाला कुस्ती शिकवण्याला उस्ताद म्हणतात. तर त्याला दारस सिंगांना ज्या उस्तादाने कुस्ती शिकवली त्या उस्तादाने एकही कुस्ती कधी जिंकलेली नव्हती. ज्या सचिन तेंडुलकरांनी 100 चमक काढली, त्यांना ज्यांनी क्रिकेट शिकवलं त्या रमाकांत आचरेकरांनी एकही टेस्ट सेंचुरी मारलेली नाही. तसं मी फक्त बोलत असतो. लता दिदी त्यांना खानसाहेबांची शिकवणी होती. त्या खानसाहेब एक काही रेकॉर्ड निघाले नाही, पण लता दिदींचं किती आपण बघतो. त्यामुळे तात्पर्य काय माहिती, काही सगळं मी बोलतो, व्याख्यानं देतो. आमच्या अनिलजी सारखे लोक असतात ते मानाने बोलवतात, पण स्वतः मी याच्यावरनं काही कमवलं नाही. याचं कारण असं की ज्यावेळी मी लागलो 1967 साली त्यावेळी तिथं नियम होता, इथे काम करणाऱ्या माणसांनी शेअर मार्केटमध्ये काही व्यवहार करायचे नाही. कारण भरपूर माहिती तिथे असते. त्या माहितीचा गैरफायदा घेऊन जर कोणी करेल त्याला आपण इनसायडर ट्रेडिंग म्हणतो. तसं कोणी करू नये म्हणून तो नियम होता आणि त्याप्रमाणे मी केलं नाही. परवा माझा मित्र म्हणाला, तुझ्यासारखा खुळा तू, मी खुळा मूर्ख म्हणाला मला. तो म्हणाला, अरे बीवी के नाम पे करणे का ना. अरे हा वाया मीडिया झाला ना. चोरी करायची ना नियम आहे ना, पटत असेल तर नोकरी करायचं सोडून द्या. ते मला परवानगी नाही म्हणून बायकोचा व्यवहार करायचं म्हटलं आपल्याला ते पसंत नाही. त्यामुळे केलं नाही मी. आणि काय झालं की तो नियम पाळला असं मी केलं नाही. आणि 1986 साली तो नियम आता काढलाय. त्यामुळे 86 नंतर मी करू शकलो असतो पण केलं नाही. कारण मी टाईममध्ये सेटल झालो होतो, गरजा कमी होत्या. मी एकटा आहे, माझी बायको आहे, माझी मुलगी वेलब्रेस्ट आहे, जावई वेलब्रेस्ट आहे. पण त्याच्याला मारायचं हे करायचं म्हणून मला ते कधी वाटलं नाही. आणि थोडंसं मी उचल सांगत नाही, थोडा अध्यात्म मार्गात आहे मी. त्यामुळे मला असं वाटतं की जास्त पैसा असेल तो हानिकारक होतो, आपल्या लायकीप्रमाणे असेल तर तोच आपल्याला वाटतो. त्यामुळे मी नाही कधी केलं. किती छान, किती चांगला विचार सर. तुम्ही छान म्हणाला. पुण्याला गेलो होतो मी, एका गृहस्थाने मला प्रश्नोत्तरात विचारलं, हे शेअर बाजार रिस्की आहे कारण तुम्ही करत नाही. म्हणून मी सांगितलं मी काय करतो. कसं लोक अर्थ करतात. नाही तो पूर्ण अभ्यास करून केला तर खरोखर चांगलं आहे आणि लिमिटेड केलं की पण सरांचा विनम्र पण आहे आणि कमी याच्यात म्हणजे पण आध्यात्मिक असल्यामुळे त्यांनी नाही केलंय. सर तुम्ही मोठ्या मोठ्या व्यक्तींना भेटतात. मग तुम्ही आपण बोलवतो तेव्हा म्हणाला नाही का ते सर्कस पडून मास्टर म्हणजे
त्याच्याबद्दल बोलताना त्याचं एक पुस्तक पण केलं, वाघ सिंह माझे सखे सोबती, त्यांना राज्य पुरस्कार पण मिळाला. त्याचा एक किस्सा सांगा, तो जरा ऐकवा ना. ते दामोदरकरांना मी भेटलो होते, झाली 30 वर्ष होऊन गेली. त्यांचं दामोदर सर्कसपटू होते, आपण त्याला रिंग मास्टर म्हणतो. त्यांचं सगळं आयुष्य परदेशात गेलं आणि निवृत्तीनंतर ते पुण्यात येऊन स्थायिक झाले. त्याने मी पुण्याला भेटायला गेलो होतो. त्यांनी खूप छान असे किस्से सांगितले. त्यांच्या पुस्तकात त्याचं एक उदाहरण सांगतो. त्यांनी सांगितलं होतं, शिवाय पुस्तकामध्ये आहे ते म्हणाले, इंग्लंडमध्ये एका छोट्याशा खेड्यामध्ये सर्कस चालली होती. रविवार होता आणि तंबू पूर्ण भरलेला रविवार असल्यामुळे, आणि तंबूमध्ये रिंगणात खेळ चालू होता. वाघ, सिंह, हत्ती, घोडे सगळे प्राणी एकत्र बसलेले. त्यांना ते असतं ना छोटं स्टूल असतं, ते त्याच्या स्टूलवर त्यांना बसवतात मुठपळ करून. तो खेळ चालू होता आणि एकाएकी लाईट गेले आणि दामोदर म्हणाले कदाचित तो अमावस्येचा दिवस असेल. इतके लाईट गेले की डोळ्यात बोट घालता दिसणार नाही असेल झालं. आणि एकाएकी झाल्यामुळे आता अशी स्थिती झाली. सध्या कसं असतं इमर्जन्सी लाईट, हे 60 वर्षापूर्वी डिझास्टर मॅनेजमेंट वगैरे सगळं तंत्र त्यावेळी नव्हतं. त्यामुळे लाईट गेल्यावरती, अंधार झाल्यावरती एकदम ओरडायला लागले म्हणत. त्यांनी सांगितलं, मी जोरजोरात ओरडायला लागलो, आय वॉन्ट लाईट, आय वॉन्ट लाईट. आता पेट्रोमॅक्स वगैरे जाऊन आलेपर्यंत नाही म्हटलं तरी 8-10 मिनिटं लागणार असणार तेवढी. पण तेवढ्या वेळामध्ये असं माझ्या डोळ्यासमोर चित्र उभं राहिलं, हे जर प्राणी बिथरले, रिंगण मोडून जर प्रेक्षकात घुसलेला हाहाकार होईल सगळा. त्यामुळे मी जोरजोरात सारखं आय वॉन्ट लाईट, आय वॉन्ट लाईट. तेवढ्या प्रेक्षक सगळं हाऊसफुल होतं तंबू भरलेला. ते एका प्रेक्षकाला सुचलं, कारण इंग्लंड होतं, थंडीचे दिवस, ते लोक सगळे नेहमी सिगरेट पितात, त्यामुळे खिशात सिगरेट लायटर त्यांचे असतं. एका प्रेक्षकाने आपल्या खिशातला लायटर काढला आणि तो पेटवला. ते बघितल्यावरती हजारो लोकांनी आपापले लायटर काढून पेटवले आणि तो जो प्रकाश निर्माण झाला ना, धावून होते म्हणाले, मला 100 सूर्यांच्या प्रकाशासारखा वाटला त्या परिस्थितीमध्ये. आणि मग यथावकाश पेट्रोमॅक्स आल्या, लाईटही आले, वीज आली, सगळं खेळ सुरू झाले. पण म्हणाले, तो जो मला प्रचंड टेन्शन एवढं आलं होतं, मग खेळ सुरू झाला. नंतर खेळ संपला, प्राणी आपापल्या याच्यात गेले आणि हे म्हणाले, मला इतकं ताण आला होता, मी माझ्या रूम मध्ये जाऊन बसलो, चहा घेतला, सिगरेट फुकत, हे झालं असं तर काय झालं असतं. पण म्हणाले असं झालं नाही. मग पुन्हा मला प्रश्न पडला की एवढं सगळं झालं, प्राणी बिथरले का नाही, ते रिंगण तोडून बाहेर का पडले नाही, अस्वस्थ का झालं नाही. मग म्हणाले, माझ्या लक्षात आलं की अंधार कोणाला, धुवा आम्हाला, 4 पायाच्या प्राण्यांना अंधार नाही, त्यांना दिसतं. म्हणजे कोकणामध्ये रात्री एखादी म्हैस धावत म्हणून पळाली ना की सगळी केळी बिळी साफ करून टाकते, कारण त्यांना प्रकाशात अंधारात देखील दिसतं कुत्र्यांना, सगळ्यांना. त्यामुळे त्यांना ते कळलंच नव्हतं की खेळ चालू होता तेव्हाही दिसत होतं, अंधार झाला तरी दिसत होतं. त्यामुळे त्यांना परिस्थितीत काही फरक पडला नव्हता, त्यामुळे ते शांत होते. आणि मग ते म्हणाले, मला क्षणभरचा विचार आला, तरीच म्हणाले त्यांच्या चेहऱ्यावर असा भाव दिसत होता, येणार रिंग मास्टर पुढच्या आज्ञा का देत नाही, आम्हाला नुसतं बसवून ठेवलं. दुसरं त्यांनी छान सांगितलं, म्हणजे जिथे जगात सर्कस असते ना, सर्कसमध्ये रिंग मास्टर असतो, त्याच्या हातात एक चाबूक असतो, त्याकडे कडक फाट फाट वाजवते, त्याच्यात चावकाचा आवाज होत असतो. आणि झालं असं की ते म्हणतो, चावकाच्या भीतीने वाघ सिंह सगळं त्याच्या आज्ञा ऐकत असतात. कारण त्यांना काय वाटतं, हे जे यांच्या हातात काय आहे ना, ते मोठं शस्त्र आहे, त्याने आपल्याला इजा होईल म्हणून घाबरून बिचारा त्याच्या आज्ञा ऐकत असतात. दामोदरने लिहिले की आजपर्यंत जगामध्ये कुठल्याही सर्कसमध्ये रिंग मास्टरने वाघाला चाबूक मारलेला नाही. याचं एकमेव कारण, ज्या दिवशी रिंग मास्टर वाघाला चाबूक मारेल ना, त्या दिवशी त्याला कळून चुकेल याच्या तथाकथित शस्त्रामध्ये काहीही दम नाहीये, पुढच्या क्षणी तो हल्ला करेल रिंग मास्टर. त्यामुळे त्याला भासवत राहायचं की हे काहीतरी शस्त्र आहे म्हणून, तर धाकाने करत असतात. त्याच्यामध्ये शेअर बाजारमध्ये चांगलं बोलवतात त्याच्यासाठी लोकांना आकडेवारी फेकून लोकांचं असं सांगत असतात की मी किती तज्ञ आहे म्हणून मी सांगतो मी तज्ञ नाही, मी अभ्यासक आहे. तर थोडी आकडेवारी सांगायला लागते, नाही तर लोक तज्ञ म्हणत नाही, ते तेवढंच करत. आणि ते म्हणाले चाबूक मारत नाही, आणखी अनेक भेट आहोत, हजारो माणसं भेटली. मी ना 10 वर्षापूर्वीच सांगतो, विश्वास नागरे पाटील सगळ्यांना माहिती आहे, तालपांमध्ये त्यांनी हे केले आणि अतिशय आयएसएल ग्रस्त आहेत ते, अतिशय विचार त्यांचे. त्याने एकदा सांगितलं होतं, त्या लोकांना ना गणपती आणि ते दहीहंडीला हे करतात, त्यापेक्षा त्यांच्यासाठी उद्योगधंद्याचे क्लास सुरू करा, त्यांच्यासाठी आयएसएल करा, काय त्यांच्या मार्गाला लावता. खूप विचार त्यांचे चांगले होते. ते मला भेटले होते 10-12 वर्षापूर्वी पुण्याला एका व्याख्यानामध्ये. विश्वास नागरे पाटील त्यांचं हे सांगतो, त्यांनी सांगितलं, त्या 7-8 पोलीस स्टेशनचे ते इंचार्ज होते, आता डेप्युटी कमिशनर झाले, नाशिक आहेत. त्यावेळी ते 10-12 वर्षापूर्वी 7-8 पोलीस स्टेशन त्यांची अटक होती. एका पोलीस स्टेशनला ते व्हिजिटला गेले, त्यावेळी एक बाई, अशी अशिक्षित बाई, ती तिथे पोलीस स्टेशनमध्ये बसली होती, तोंडावरती पदर घेऊन अशी बसली होती आणि ते हात आणि तो पदर रक्त बंबाळ झालेला होता. त्यामुळे मी विचारलं इंचार्जला काय झालं म्हणून.
तर त्यांनी ते सांगितलं, म्हणाले, तो म्हणाला ह्या बाईला 3 मुली आहेत आणि तिला मुलगा होत नाही म्हणून तिच्या नवऱ्याने तिला घराबाहेर काढली मारहाण करून आणि तिच्या तोंडामध्ये वरवरता घुसवला, त्यामुळे दात बी सगळे पडून रक्त ओघळून त्याची बसली होती. तर म्हणाले मला एवढा संताप झाला, तर इन्स्पेक्टर त्या घराला जाऊन सॉरी घेऊन ये, त्याला धरून माझ्या लेखत तुडव त्याला आणि मग काय टाक त्याला कलम काय लावायची ती नव्हे त्याच्यावरती. मग तो इन्स्पेक्टर तो हवालदाराला घेऊन निघाला त्याला आणायला. एवढं मारहाण केली जातं म्हणजे काय माणूस का पशु म्हणायचे. पण ते म्हणाले की मी सांगितलं की त्याला आग टाकून 15 वर्ष सडेल तुरुंगाचं सोबत. त्यावरून ती बाई म्हणाली, पुढे आली, माझे पाय धरले, रडले, म्हणजे साहेब असं नका करू, त्याला नका तुरुंगात टाकू. म्हणाले मग काय करू मी. तो मला नांदवील असं बघा, तो तुरुंगात गेला ना माझी पोरं उघड्यावर पडली. त्यावेळी ते म्हणाले स्त्री मुक्ती, हा हे सगळं तुम्ही चळवळी करता, व्हाईट कलर लोक, काय बाहेर परिस्थिती तुम्हाला माहितीये का. काय करायच्या आयुष्यामध्ये मार खायला ती परत जाते म्हणते मुलांसाठी आणि तो पुन्हा मारणारच आहे तिला. त्यावेळी मला आठवण झाली की हे शनी शिंगणापूरचं चाललं होतं ना की ते कोणा सिंधुताई सरकारला नाही का प्रश्न विचारला कार्यक्रमामध्ये, ते शनी शिंगणापूरचं जे चळवळ चालली तुमचं काय मत आहे. सिंधुताईंनी ते छान उत्तर दिलं, अगं म्हणाले कशाला त्या शनीच्या मागे लागता, घरात आहे ना ऑलरेडी एक शनी म्हणाले. आणि पुढे त्यांनी सांगितलं, म्हणाले की हे त्यांच्याकडे इश्यू नाहीये तो अशा, हे जसं सांगितलं तोंडात वरवंटा घुसवणारे असे पशु आहेत तिथे ह्या एक नाही देवाच्या दर्शनाला गेलो काय मोठा इश्यू नाही होते. तो पुढचा प्रश्न विचार, त्यांची जरब बघा, सिंधूचं सांगितलं पुढचा प्रश्न विचार, ह्याच्यात मला गुंतवून घेऊ नको शनी शिंगणापूरमध्ये, ते इश्यूचा विचार करते. लहान मुलाचे पाय पांढऱ्या दिसत म्हणतात ना, त्यांनी लहानपणी एक प्रश्न विचारला होता मला आईच्या आणि जेव्हा शिकवलं तेव्हा, आणि त्यांना इव्हन सुद्धा इतर वेळेस कधी काही बघितलं ना कुठे त्यांना खटकलं की त्याच्यावर ते करस्पॉन्डन्स करणार, त्याच्यावर ते फॉलोअप करायचे, ते बरोबर झालं पाहिजे असं वगैरे. तर त्याच्यातला एक तुम्हाला प्रसंग सांगते. लोकमान्य टिळकांच्या स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे या घोषणेला 2016 साली 100 वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्त महाराष्ट्र सरकारने एक मोठी जाहिरात दिली होती. त्यात ती आपली प्रसिद्ध घोषणा सगळ्यांना माहिती आहे, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. अगदी बघा मी पण पटकन तोच म्हटलं कारण इतका लहानपणापासून आहे ना त्याप्रमाणे. पण त्यांनी पण त्याच्याविषयी पत्रव्यवहार केला, फेसबुकवर पण लिहिलं. तर मला लिंक आठवण्यात जरा सांगा. निवेदक कधी प्रश्न सांगत नाही पण त्यांनी मला सांगितलं होतं मी हा तुम्हाला प्रश्न विचारणार म्हणून मी ती स्लाईड टाकली. आता बघा चौपाटीवरती, गिरगाव चौपाटीवरती लोकमान्यांचा पुतळा आहे ना, त्याच्या खाली जो चौथर आहे त्याच्यावर काय लिहिलं बघा, स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवलं. त्यावेळी तेवर अनुस्वर नकोच होतं लिंगे, आता अनुस्वर गेले. तर त्यांनी लिहिलं की ते मी मिळवलं, हे त्यांनी लिहिलं आहे. ते झालं असं त्यानंतर ना ते सगळीकडे तो मी हक्क मिळवणार असं झालं. टिळकांचा ज्यावेळी खटला चालू होता ना त्यावेळी इंग्रजीमध्ये सगळं चालू होतं. त्यावेळी टिळकांनी आर्ग्युमेंट केलं, स्वराज इज माय बर्थ राईट, आय शॅल हॅव इट. स्वराज हा माझं जन्मसिद्ध हक्क आहे आणि ते मी मिळवणार. पण इंग्रजीमध्ये म्हटलं स्वराज इज माय बर्थ राईट, आय शॅल हॅव इट. ते भाषांतर करताना कोणीतरी पत्रकारांनी हक्क असं समजून तो मी मिळवणार म्हणून केलं आणि तेच पुन्हा लागू झालं. पण ते खरं आहे हे आहे ते दिलंय. ते सरकारने जी जाहिरात दिली होती की तो मी मिळवणार म्हणून, तर ती मी म्हटलं विनोद तावडेला मेल टाकली होती. म्हटलं हे चुकीचं आहे, तुम्ही सरकारने लावलाय पुतळा तर जाऊन बघा तिथे. पण त्यांनी ग्रेसफुली मान्य केलं ते आणि नंतर मग काय केलं 2 दिवसांनी पुन्हा जी जाहिरात दिली होती ना तिथे बरोबर लिहिलं होतं ते मी मिळवणार म्हणून. फक्त स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ह्याच्याऐवजी त्यांनी स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे म्हणून केलं. म्हणजे एक चूक सुधारली, दुसरी चूक निर्माण केली. पुन्हा मी त्याला सांगितलं तर मग त्यांना डेस्क ऑफिसरचा नंबर दिला सचिवालयाचा, पण सावंदेवर हक्क काय नाही अधिकार काय एकच. म्हटलं कसं एक आहे, मी काहीतरी मस्ती केली, शिक्षकांनी मला शिक्षा केली, तो त्याचा अधिकार आहे. पण मतदान करणं हा माझा हक्क आहे, फरक आहे ना हक्क अधिकार मध्ये. म्हटलं सारखं तसं जाऊ द्या पुढच्या वेळी बघू म्हणून. पुढच्या वेळी परत पुढे शताब्दी पडणं कमी असणार. त्यामुळे अशा प्रकारे सांगत आणि सरकारी ऑफिसचं वैशिष्ट्य असं असतं ना, एका सरकारी ऑफिसमध्ये असं भरपूर कागदपत्र झाली, कपाटा भरली, कपाटाच्या वरची जागा गेली, खालीपर्यंत कागदपत्र आली. त्या ऑफिसनी वरिष्ठांकडे एक पत्रव्यवहार केला की बाबा आमच्याकडे इतकी कागदपत्र झाली, ठेवायला जागा नाही, किंवा 10 वर्षाच्या नंतरची कागदपत्र नष्ट करायची आम्हाला परवानगी द्या. 2 वर्ष करस्पॉन्डंट झाल्यावरती वरिष्ठांनी परवानगी दिली की तुमच्या पत्राचा आम्ही विचार केला आहे, 10 वर्षाच्या वरचं रेकॉर्ड जे असेल ते तुम्ही नष्ट करा. फक्त एक काळजी घ्या की नष्ट करण्यापूर्वी प्रत्येक कागदाच्या 2 झेरॉक्स काढून घ्या.
हे असे सरकारी लोकांना उंची एक झाली तसं ते हक्काच्याऐवजी अधिकार करून टाकलं. ते काहीतरी गोष्टी मला दाखवताना तरी काय होतं तेच पडत नाही. सर बिगी राजमधलं एकच ऐकलं गाणं दाखवलं ना त्याबद्दल. दिल हो के पीते पिलाते ही वही राज दिल कहने की रात. हे कसं मध्ये जो शांतता आहे ना फक्त म्हणजे एकदा झालं असं सिनेमाचं आपल्याला माहिती आधी गाणी रेकॉर्ड होतं तर मग चित्रण होतं. तसे बिगिराचं आधी गाणं रेकॉर्ड झालं आणि मग चित्रण झालं. ते गाणं रेकॉर्ड होताना तो सीन असा असतो की प्रदीप कुमारचं मीना कुमारशी लग्न व्हायचं होतं ते होत नाही अशोक कुमारशी होऊन घातलेलं असतं. त्यावेळी ते गाणं प्रदीप कुमार म्हणतोय तर हा जो सीन असतो तो गायकाला समजावून सांगतात त्याप्रमाणे गायक मग त्यात भावना होतो वगैरे. तर हे सीन आधी सांगितलेलं होतं असं साहेब म्हणून आणि रवी गाणं म्हणायला सुरुवात केली त्यांनी. पण त्या माणसाच्या डोळ्यासमोर असं सगळं होत होतं की काय एका माणसाचं होईल की जिच्याशी लग्न व्हायचं ते न होता दुसऱ्या आपल्या माणसाचे होतं आपल्या प्रेस होतं. त्यामुळे त्यांना खूप ते असं अस्वस्थ झाले ते आणि तो सीट डोळ्यासमोर येताना गाणं म्हणता म्हणता ते एकदम ब्लँक झाले आणि ते गाणं म्हणताना ब्लँक झाले म्हटल्यावरती वादक होते ते असं सगळं काय असं काय म्हणते संगीतकार होते रोशन त्यांनी वादकांना सांगितलं वाजवत राहा पुढे दिसायचं वाजवत राहा म्हणून आणि ते वाजवतच राहिले आणि त्यावेळी रवी शांत राहिले होते त्या शेवटच विसरले ते गाण्याचे आणि वादकांना सांगितलं रोशन संगीतकारांनी वाजवत राहा म्हणून आणि ते वाजवत राहिले आणि मग रवी भानावर आले आणि म्हणाले सगळ्यांची माफी मागतो आता रिटेक करायला लागणार म्हणून. त्यावेळी संगीतकार रोशन म्हणाले कालिदास ते होते दिग्दर्शक कालिदास ते संगीतकार रोशन म्हणाले अजिबात रिटेक करायचं नाही हे गाणं आहे असंच राहू दे. याचं कारण हे जे रफी त्या गाण्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झाले ना हे शब्दाचं यश आहे हे संगीताचं यश आहे हे तसंच राहू दे काय करायचं ते मी बघेन. आणि म्हणून तो जो नुसता मोकळा पीस होता त्याच्यावरती कालिदासाने त्या दिग्दर्शकांनी काय सीट टाकला व्हीलचेअर मध्ये मीना कुमारी बसते अशोक कुमार येतो त्याला घेऊन जातो आणि मग हा सीन नंतर टाकलेला आहे ते भरून करण्यासाठी. म्हणजे एका कलाकाराला दुसऱ्या कलाकारांनी किती दाद दिली बघा असं पूर्वी खूप होतं. त्यामुळे हा किस्सा रफीने स्वतः सांगितलेला होता आणि त्याला मी हजर होतो. आणि रफीच्या मिसेस त्यांचा एकदा रेडिओवरती कार्यक्रम झाला होता आकाशवाणीवरती वनिता मंडळमध्ये. त्यावेळी ते त्यांनी सांगितलं होतं अक्षरशः डोळ्यातून पाणी येतं. आपण रवी साहेबांची गाणी ऐकून करोडो लोक इतकं एन्जॉय करतो आणि इतकं मजा आपल्याला येते पण रवी साहेबांच्या बायकोने सांगितलं होतं मी आमच्या साहेबांची गाणी कधीही ऐकत नाही. कारण होतं असं म्हणाले गाणे ऐकलं ना की तो माणूस समोर आहे असं वाटतं आणि भानावर आलं की कळतं अरे आपला माणूस तर समोर नाही. त्यामुळे फोटो बघून पेक्षा गाणं ऐकलं की वाटतं की माणूस समोर आहे म्हणून. पण मला नंतर मला खूप त्रास होतो त्यामुळे कधीही त्यांची गाणी आम्ही रेडिओवर ऐकत नाही टीव्हीवर ऐकत नाही. एवढी शोकांत काय बघा हजारो करोडो लोक आम्ही त्यांची गाणी एन्जॉय करतो आणि स्वतः बायको त्यांचं ते ऐकू शकत नाही. अधिक वेळा होतं माझ्याकडे कोण होतो माझी आई गेली माझा भाऊ गेला दोघांचे रेकॉर्ड केले माझ्याकडे आवाज आहे. आता कोणी म्हणत की काय केलं मी व्यावहारिक विचार करतो माझाच आवाज रेकॉर्ड केला उद्या मला काय झालं तर म्हटलं काहीतरी माणसाची खोडा राहते ना माझे ठेवले सगळे माझी बायको मी सगळ्यांचे आवाज रेकॉर्ड करून ठेवलेच नाही. जसं माझ्या आईचं आहे भावाचं आहे कधी मला ना आठवण आली तर मी ऐकतो कारण फोटो बघण्यापेक्षा ना ते जास्त जिवंत असं वाटतं बघतो मी. पण माझ्या बहिणीला मी विचारलं पण मला म्हटलं आईचा आवाज ऐकायचंय का नको रे म्हणा ती त्रास होतो. हा माणसाच्या पिंडाचा फरक असतो मी दगड आहे ते भावना प्रयत्न प्रयत्न नाही पण ते फोटो आणि ह्याच्यामध्ये तो फरक असतो. दुसऱ्या तरफीच्या विशेष होईल वाटतं की आपण एवढं एन्जॉय करतो पण त्या नाही करू शकत. पण दोन प्रश्न विचारू ना सर अजून हरकत आहे ना वेळ आहे ना बरं. सर तुम्ही मुलुंडला व्याख्यानामध्ये माझे मिस्टर आले होते तर ते सांगत होते की व्याख्यानामध्ये मारवाडी अभिनेते आपले सगळ्यांना माहिती आहे स्वर्गीय मच्छिंद्र कांबळी त्यांचा एक किस्सा सांगितला आहे तो जरूर ऐकवा. आपण शेवटचा प्रश्न घेऊन आपण थांबूया कारण आपल्याला ते करायचं म्हणून. आमचे मिस्टर सुरेंद्र सुहास पाडलकर जे आलेत मुद्दा या कार्यक्रमाची तो चंद्रसाखीला झाल्यानंतर मला खूप गॅप पडली होती तर त्यांचीच संकल्पना होती ते करायचं ते वाटतं संवादिनी कोण म्हणजे माझी मिसेस करेल म्हणून. तर ते माझ्या एका कार्यक्रमाला आले होते हा प्रवडा आलेला आहे तुम्ही खाता का मी बोलतो तुम्ही हे चालू ठेवा. ते माझ्या कार्यक्रमाला काय झालं पागलकर सांगितलं होतं मी किस्सा सांगितला होता की 2003 साली मी कणकवलीमध्ये दौरा केला होता. कणकवली कुडाळ मालवण सावंतवाडी 6 दिवसांचा दौरा होता शेअर बाजाराच्या कार्यक्रमाचा. कारण त्यावेळी शेअर बाजारात खेळात पोचला नव्हता त्यावेळी ते आमच्या खंडी चालू होती की लोकांना इकडे आणायचं म्हणून.
तर आम्ही ते गेल्यावरती काय झालं की त्याच दिवशी नेमका त्याच काळामध्ये मच्छिंद्र कांबळेंचा नाटकाचा दौरा चालू होता वस्त्रगडांचा आणि दोघे आम्ही कणकवलीच्या हॉटेलमध्ये उतरलो होतो. तर ज्या दिवशी कणकवलीत माझा कार्यक्रम होता 4:30 ते 6:30 आणि रात्री 9ला त्यांचं नाटक होतं. तर सहज मी त्यांना विचारलं मच्छिंद्र कांबळेंना, कारण एकाच हॉटेलमध्ये आम्ही उतरलो होतो निलम कंट्री साईडला. तर त्याला म्हटलं की संध्याकाळी माझा कार्यक्रम आहे, तुम्ही या म्हणून. त्याने विचारलं कसला कार्यक्रम? म्हटलं शेअर बाजार. आता त्या काळी 2003 साली ना शेअर बाजार म्हणजे त्याचे होता सरकार सुद्धा लोक समजत असत. विचारलं कसला कार्यक्रम आहे? म्हटलं शेअर बाजार. तर त्यांच्या बरोबर 4-5 जण होते, मी एकटाच होतो. तर नुसतं मी सांगितलं म्हटलं शेअर बाजारचा कार्यक्रम म्हणून. तर त्यांनी काय केलं, ते बरोबर जे माणसं होते त्यांच्याकडे बघून, म्हणजे सांगायचं होतं मला, त्यांना बघून उद्देशून म्हणाले, माय जयानो तुमचे शेअर आणि पाव शेअरकडे कोणा कळतं रे पावशेर म्हणजे आपल्याकडे कसं कोकणामध्ये लोक थकली ना काम करून की श्रम पर्यायासाठी थोडं तर घेतात आजबाजूचे, त्याला ते पावशेर म्हणतात. शहरी भागात काय पीक आहे माझं तो प्रांताने मी बोलत नाही, पण ते पावशेर म्हणतात. तर आम्ही सगळे पावशेरवाले शेअरची पावशेर कोणाच समाज झाले. मग त्याला म्हटलं तात्यानं तुम्ही येवा तर खरे. मग त्याला सपावते, कारण काय लावणार हा मनुष्य मालवणी बोलले कल्पना नव्हती, त्यांना माहिती नव्हतं मी देवगडचा आहे. पण तात्यानं तुम्ही येवा तर खरे. मग ते आले कार्यक्रमाला बसले. मागे तुम्ही विचारला प्रश्न की कार्यक्रम का आवडतो, ते पहिल्या लगेच बसले होते, कळत होतं त्याला कार्यक्रम आवडत होता म्हणून. आणि कार्यक्रम संपल्यावर ते स्टेजवरती आले, कडकडून मिठी मारली. नाटकवाल्यांचं एक वैशिष्ट्य असतं, नाटकवाल्याने राजकारणी अप्रिशिएशन करायचं असतं, मिठा मारतात समोर कोणी कडकडून मिठी मारली. म्हणाले ठाकूरांनो सगळं सगळा चांगला समाजा ते सूचना करते, जर रागवणार नसाल तर कसली सूचना. ते कोटी कोटीच्या आकडे लिहून जाऊ नका, वाचताना हार्ट अटॅक होतो सोपं वाचताना. पासून मी कधी कोटीचा आकडा शिल्लक 13 कोटी 37 लाख असं लिहितो, कारण खरं ते शून्य बघितलं डोकं करणारच लागतात. हार्ट अटॅक होतं सोपं वाचतं म्हणून. पण झालं असं की नंतर आमची ओळख छान झाली. मला म्हणाले की मुंबईला आलं तर नाटक बघायला या बायकोला घेऊन तिकीट काढू नका, मी 5 देईन वगैरे. त्याचं रवींद्र नाट्यवेदीला पांडव वेगळं चालू होतं. तर मी आणि माझ्या बायको गेलो होतो. पहिला अंक झाला तर बायकोला म्हटलं आपण कांबळेला भेटायला जायचंय का. तर कारण असं मच्छिंद्र कांबळे सेलिब्रिटी, ते मला ओळखतात. बायको इम्प्रेशन मला आणखी म्हटलं आपण भेटायला जाऊया. आम्ही गेलो विंग मध्ये आणि गेल्यावरती त्यांनी बरोबर ओळखलं. म्हणजे शेअर बाजार वाले ना, नाव लक्षात नव्हतं, शेअर बाजार वाले ना म्हटलं. मग त्याला सांगितलं म्हटलं तात्या बायको घेऊन गेले नाटक दाखवू. तू सांगितलं ओळख करून दिली म्हटली माझी बायको. त्यांनी 2 सेकंद माझ्या बायकोच्या चेहऱ्याकडे बघितलं आणि मला म्हणतात गणकवलीत तुमच्या अंगणा होतं तो बायको. गणकवलीत माझ्या बरोबर कुणी नव्हतं, पण तो अभिनेता आहे हो. तो इतक्या निराकसपणे विचारलं गणकवलीत तुमच्या अंगणा होते तो बायको. त्याच्यावरती पायाखाली जमीन सरकते. अकस्मातपणे माणूस विचारतो काहीच नव्हतं, पण कोणी म्हणणार नाही की हा माणूस सट्टा करत होता म्हणून. आता पुढचे 2 अंक काय झाले तर तुम्ही तर योग्य व्हावं माझ्या तिचं म्हण. मग घरी आल्यावरती ते काय झालं झालं असं की तो गैरसमज होता ना तो दूर व्हायला तत्तर 7 वर्ष लागली. मग अशी सांगितलं की 5व्या कार्यक्रमाला 2010ला झाला सुरू व्हायला. त्यावेळी राजेंद्र पाटणकर आले होते. तर कार्यक्रमानंतर राजेंद्र पाटणकर त्यांची बायको माझी बायको ते गप्पा मारत होते. त्यावेळी सहज गप्पांच्या ओघात असंच राजेंद्र पाटणकरांच्या बाबतीत घडलेलं त्यांनी सांगितलं, ते माझ्या बायकोने ऐकलं. तेव्हा ते म्हणाले आमचं असं झालं. आम्ही गेलो तेव्हा ते असंच विचारलं. मग राजेंद्र पाटणकर माझ्या बायकोला म्हणाले वहिनी अजिबात टेन्शन घेऊ नका, हा प्रयोग मच्छिंद्र कांबळेने अनेक लोकांच्यावरती केला आणि काही जाऊन त्यांच्या मजा त्यांची होते हो. तर 7 वर्ष कशी गेली कल्पना करू. आणि खरोखर कणकवलीत एकटा असतो, माझ्याबरोबर कोणी असत नाही. ड्रायव्हर असतो, तो गाडी झोपलेला असतो, बाकी सगळं असतं. काल आमच्या संतोष सरांचं सगळं केलं त्यामुळे इथे मला काय करायला लागलं नाही, बाकी सगळी व्यवस्था माझी असते. पण अशा एक गोष्टी असतात. आणि परवाकडे डोंबिवलीला अरुण सावंत म्हणून म्युच्युअल फंडाचे डिस्ट्रीब्युटर तुम्हाला माहिती असेल. ते माझ्या एका कार्यक्रमाला परत एकदा आले होते बायकोने मुलीला घेऊन आणि मला कार्यक्रमाच्या आधी सांगितलं ठाकूर जो किस्सा होता ना तो परत सांगा. तर काय होत आहे मुलीला घेऊन आलो मी. आयुष्यात तशा गोष्टी घडतात तेव्हा डोक्यात राग करून काहीच नाही. एक विचारू का सर वडे खात्याबद्दल एक प्रश्न विचारते का सर. तुमचे आहे अतिरिक्त म्हणून आम्हाला आजच कळले. आता लोकांना असं वाटलं असेल की बस मला फक्त शेअर बाजार करतो, तर त्याबद्दल खरोखर आम्हाला म्हणजे बरं वाटतं. त्यांना काय घराच्या माणसानं माझ्या वाटतं. माझ्या मुलीचं लग्न झालं ना त्यावेळी अनेक मंडळी करतात नातला फेरी जमा झाली होती.
तर मला तर सांगितलं, मला याच्यात घरगृहस्थीमध्ये काही कळत नाही. तर मुलीचं लग्न होतं वाटतं, देणं विषय चालला होता. तर मी सहज एक माझं मत सांगितलं, वा वीण बाईलाही घेऊया वगैरे. आता खरं सांगायची गरज नव्हती, माझी बायको समजत नव्हती करायला, पण मी माझं मत सांगितलं. तर त्या लग्नाच्या वेळी माझी 92 वर्षाची आत्या आलेली होती. वय 92, पण कुटकुडीत होती, स्मरणशक्ती चांगली, चष्म्याशिवाय वाचते. तर मी सहज सांगितलं आपण असं करूया का म्हणून. तिने सगळ्या मंडळींच्या देखत मला गप्प केलं. मला म्हणाली, तू अजिबात बोलू नको, तुला काही कळत नाही, तू फक्त डिमांड करत राहा म्हणाली. आता तिला डिमांड मध्ये काय माहिती नाही, कारण ती शाळेत पण गेलेली नाही. तिची खरोखर ठाम अशी प्रामाणिक श्रद्धा तिची अशी आहे समजून, की ती पापड करते, पुरणपोळ्या करते, बासुंदी करते. तसा तिचा भाचा डिमांड नावाचा काहीतरी पदार्थ करतो, तिची समजून तोही करत होते. तो फक्त डिमांड कर म्हणाले. त्यामुळे असं नाही. गाण्याचं तुम्ही म्हणाल, एका काळाला मी लग्न कार्य होतं, मी गाणं गुणगुणत होतो. आता एखाद्या वेळी बघा, आपण एखादं गाणं ऐकलं ना की दिवसभर आपण एखाद्या वेळेस गाणं गुणगुणत राहतो. तसं झालं माझी एक मावशी, माझ्याच वयाची वयाने नात्याने मावशी पण माझ्याच वयाची ती. मी ते गाणं गुणगुणत होतो. मला म्हणते, अरे किती छान गाणं म्हणतोस रे तू, रेडिओवर का गाणं म्हणत नाही तू. खुश झालो म्हटलं, मावशी माझा आवाज एवढा चांगला आहे काय ग. तसं नाही रे, रेडिओ बंद तरी करता येतो. चला तेवढा हे सगळं खूप मजा आली. तुम्ही हे सगळे आलात म्हणून. आणि आमची आव्हान अनिल जोशी सर, अनिल म्हात्रे सरांचे खरं नाव मित्र कसा असावा, अनिल म्हात्रे सारखा असावा, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर कसा असावा त्यांच्यासारखा. एकच फक्त सांगतो अर्ध्या मिनिटाचं. त्यांच्याकडे एक मी गृहस्थ पाठवले होते, त्याला 50 लाख रुपये इन्व्हेस्ट करायचे होते. 50 लाख. मराठी माणसासाठी अतिशय उत्सव आहे त्यांचं, अतिशय काळजीपूर्वक आपल्या फंडची काळजी घेतात. तो माणूस त्यांच्याकडे गेला, 50 लाख इन्व्हेस्ट करायचे. त्यामुळे ठीक आहे म्हणून. आणि त्या माणसाने बोलता बोलता सांगितलं काय, की मला इन्व्हेस्ट करायचे 50 लाख, फक्त दर महिन्याला मला फिक्स 5 लाख मिळायला पाहिजे, असं काहीतरी करा. हे म्हणाले, असं तरी शेअर बाजारात किंवा म्युच्युअल फंडामध्ये होणार ना की फिक्स इन्कम तुम्हाला मिळेल एवढं, मी तर तुम्हाला 7% देणार नाही. आता दुसरा कोण असताना एवढा बकरा हातात आला 50 लाखाचं म्हटलं तरी त्याला सांगितलं 15 दिवसात दुप्पट करून देतो. कोण सोडतो हातात आला. पण तो म्हणाला मला गळा गेला तरी चालेल, पण खोटी आश्वासनं देणार नाही. असं देखील करतात म्हणून आता तिथे आहे तुम्ही. अनिल म्हात्रेजी. आणि आज आयोजन केलं आणि तुम्ही एवढ्या संख्येने आलात, खरंच मजा आली. आणि आमच्या मैत्रिणी 90 वर्षानंतर आल्या. त्याच्यामध्ये आमच्या बोबडे मॅडम पण, आमचे गणपती साहेब आमचे, तर त्यांनी जायचं 2 तास डाऊन टाइम त्यांचे कर्तृत्व येते आणि एवढ्या प्रेमाने जाता आले इथे. मजा आली. आणि आमचे दिलीप शेट्टर काय आमचेच धन्यवाद.